Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. 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 Now this wonderful children of God was singing praises to God. आताच आपण पाहिलं की देवाची ही सुंदर मुलं जी आहेत ती वरती स्टेजवर येऊन प्रभूची स्तुती करत होते. They were dancing, ते नाचत होते, they were praising, ते स्तुती करत होते, they were thanking. ते आभार मानत होते. What actually happens when you start praising God? मग नक्की काय होतं जेव्हा तुम्ही प्रभूची स्तुती करायला सुरुवात करता? What is the effect that takes place in your life? Just put the slide please. आणि त्याचा कोणता परिणाम तुमच्या जीवनावर दिसून येतो? Hallelujah. हालेलुया. Thank you Jesus. थँक यू जीसस. It is extremely important that we establish a lifestyle of praise. हे खूप महत्त्वाचं आहे की आपल्या जीवनामध्ये आपण स्तुतीचं एक लाईफस्टाईल किंवा आपली जीवन जगण्याची पद्धत जी आहे ती स्तुतीची असली पाहिजे. Praise God. प्रेज गॉड. See, many a times it so happens खूप वेळा असं होतं you are sitting with your friends की तुम्ही तुमच्या मित्रांसोबत बसलेले असता, who might be non-Christians, कदाचित तुम्ही ख्रिस्ती नाहीत नसता, and that person takes and pours some alcohol in the glass for you. आणि ती व्यक्ती जी आहे तुमचा मित्र तो एक ग्लास घेतो, त्यामध्ये तुमच्यासाठी थोडी दारू देतो And you say, no, 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 I'm not drinking. आणि तुम्ही त्याला सांगता की नाही नाही मी दारू पित नाही. So he will say, you are Christian, right? मग तो म्हणतो तू ख्रिस्ती आहे ना? Why is he saying you are Christian? तो का म्हणाला तू ख्रिस्ती आहे असं? Because the mindset of those who are not Christians, their mindset is Christians drink alcohol. कारण जी लोक ख्रिस्ती नाहीत, अख्रिस्ती आहेत, त्यांचे विचार करण्याची किंवा त्यांची विचारांची बैठक अशी आहे, त्यांना वाटतं की ख्रिस्ती लोक दारू पितात. Let me give you an example. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. 40 years before the movies that you have seen, 40 वर्ष अगोदरची जर तुम्ही पिक्चर पाहिली, if there is a villain जर त्या पिक्चर मध्ये एक व्हिलन असेल or there is a drunkard, किंवा त्या पिक्चर मध्ये एक दारोडा असेल, बेवडा, what will be the name of that drunkard in the Hindi movie? तर हिंदी पिक्चर मध्ये त्या बेवड्या माणसाचे नाव काय असते? His name will be Peter, त्याचे नाव एकतर पीटर असेल, Anthony, अँथनी असेल. व्हॉट? it will always be a Christian name. दारोडा And that माणूस fellow will have a big cross on his chest. आणि त्या दारोडा माणसाचं नाव नेहमी ख्रिश्चनच असते आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्या छातीवर मोठा क्रूस दाखवलेला असतो. Is it right? येस. Why every time that character had to be a Christian name? का पिक्चर मध्ये ते जे कॅरेक्टर आहे, पात्र आहे, त्याचं नाव ख्रिस्तीच असतं? Because the mindset during that time कारण त्या वेळचा जो विचार करण्याची पद्धत होती, that a Christian will drink alcohol in his house, त्यावेळी त्यांना असंच वाटायचं की ख्रिस्ती लोक त्यांच्या घरामध्ये दारू पितात a non-Christian will not drink in his house. आणि अख्रिस्ती लोक त्यांच्या घरात दारू पित नाहीत. He will go outside, drink, but while he'll come home, he'll clean his mouth, put something in his mouth as if he has not drunk. अख्रिस्ती लोक बाहेर जातील, दारू पितील, परंतु जेव्हा ते घरी येतील त्यांचं तोंड पुसतील आणि तोंडात काहीतरी मुखशुद्धी टाकतील, जणू काही त्याने दारू पिलीच नाही. Are you following? So if there is a lady of a bad character in that movie, आणि जर त्या पिक्चर मध्ये एखादी खराब चारित्र्य असलेली बाई त्यांना दाखवायची असेल हिंदी she पिक्चर, is a dancer, आणि ती मोस्टली युजली डान्सर असते, what will be her name? तिचं नाव काय असतं? Lucy, लुसी, रोझी, मोना, Monica, मोनिका, all Christian names. Helen is the one who was She is acting, the actor. but the names had to be Christian names. जी नर्तकी किंवा डान्सर असायची बार मधली किंवा इतर कोणती, तिचं नाव ख्रिस्तीच असायचं. But if you and I are true Christians according to the word of God, परंतु जर येशूच्या वचनानुसार जर आपण खऱ्या अर्थाने ख्रिस्ती आहोत,
then our lifestyle will be a lifestyle of praise no matter what happens, no matter what circumstances, no matter what situation, no matter what sickness, no matter what bad news or good news or any news. We are Christians whose lifestyle is a lifestyle of praising our God. आणि जर आपण खऱ्या अर्थाने ख्रिस्ती असलो तर आपल्या जीवनात कोणतीही संकट येऊ दे, आपल्या जीवनामध्ये कशीही परिस्थिती असू दे, आपली आर्थिक परिस्थिती कशी असू दे, तुमच्या जीवनामध्ये चांगल्या बातम्या येऊ दे की वाईट बातम्या येऊ दे, परंतु तुम्ही जर खरे ख्रिस्ती आहात तर तुम्ही स्तुती करणारे ख्रिस्ती लोक असले पाहिजेत. Because a person who has got a lifestyle of praising God, he is always connected to God, and if your connection is with God, then all the power of God begins to flow through you, all around you, destroying the work of the devil. कारण जर तुम्ही असे ख्रिस्ती आहात जे त्यांच्या जीवनामध्ये सतत प्रभूची स्तुती करत आहेत, तर मग तुम्ही त्या परमेश्वराशी, त्या परात्पराशी जोडलेले असता. जेव्हा तुम्ही देवाशी जोडलेले असता तेव्हा तुमच्यामध्ये सामर्थ्य येतं आणि तुमच्याद्वारे तुमच्या आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत ते सामर्थ्य वाहत असतं. Let me give you a few examples in the Bible who had a lifestyle of praise. मी तुम्हाला बायबलमधली काही अशी उदाहरणं देतो की ज्या व्यक्तींनी सतत प्रभूची स्तुती केली. 3 of the youth from Chennai, can you please come here? चेन्नई मधले जे 3 तरुण आहेत तिकडे आलेले, कृपया तुम्ही पुढे या. Thank you. Thank you. Thank you. Are you all 3 friends? Are you all 3 friends? Yes, good. They are 3 friends. हे 3 जण मित्र आहेत. In the Bible, there is a passage in 2 Chronicles 20. Don't open. It's going to take a long time. बायबल मध्ये एक परिच्छेद आहे, इतिहासाचं दुसरं पुस्तक अध्याय 20. Okay, open it. ज्यांना उघडायचं असेल त्याने उघडा बायबल. इतिहासाचं No, दुसरं. you all don't open. You all listen. तुम्ही सगळ्यांनी लक्ष You open. Okay. Now there is a situation. त्या परिच्छेदामध्ये अशी एक परिस्थिती दाखवली आहे. The children of Moab, मोएबची जी मुलं असतात, Ammon, आणि ॲमोनची मुलं असतात, and there are 3 kings, 3 राजे आहेत इकडे. Moab, Ammon, and there was other king who was not an Ammonite, and they are coming against King Jehoshaphat. आणि इकडे 3 राजे आहेत. पहिला जो आहे तो मोएब, सेकंड आहे तो ॲमन, तिसऱ्याचं नाव इट इज नॉट मेन्शन ब्रदर. Yeah, it's mentioned afterwards. तिसऱ्याचं नाव आपण नंतर It's बघूया. mentioned afterwards. परंतु Okay. 3 जण एकत्र येतात आणि यहोशाफाट हा जो राजा असतो त्याच्या विरुद्ध त्यांना लढायचं So असतं. I am the King Jehoshaphat, मग आपण असं समजूया की ब्रदर म्हणजे यहोशाफाट हा राजा आहे and they have got a big army, आणि त्यांच्याकडे खूप मोठं सैन्य आहे and they are friends. आणि ते तिघही मित्र आहेत. Now when they unite their army and they come against King Jehoshaphat, put the next line please. ते तिघ जण त्यांचं सैन्य एकत्र करतात आणि ते यहोशाफाट राजाविरुद्ध लढाई करण्यासाठी चालून येतात. There came some that told Jehoshaphat, saying, there come a great multitude against you from behind the sea on this side of Syria, and behold, they be in Hazon Tamar, which is En Gedi. So this great multitude of army, come on, stand nicely, but be friends, come on, talk to each other. Are you all friends? Yes. So talk to each other, keep talking. And So these friends are all, you all are praying men. So you all are busy talking, and your army, and you all have planned to attack King Jehoshaphat, and you have already entered, you are coming from the side of Syria, and you have already entered in the territory of King Jehoshaphat and captured a place. आणि हे तिघ जे राजे आहेत ते तिघ जण मित्र आहेत. तिघांकडे प्रचंड Put the next line. मोठं सैन्य आहे आणि तिघ जण एकत्र येऊन आता बोलत आहेत. ऑलरेडी ते सिरियामध्ये शिरलेले आहेत आणि यहोशाफाट राजाचा जो देश आहे, राज्य आहे, त्याच्यामध्ये त्याने प्रवेश केला आहे. And Jehoshaphat, the king of Israel, what happened to him? Feared. What happened to him? Feared. He feared because he knows that this army is so
powerful, so huge that my small army cannot match with them. आणि इकडे आपण वाचतो वचनामध्ये की यहोशाफाट राजाने जेव्हा ही बातमी ऐकली की 3 राजे त्याच्यावर चालून येत आहेत, तेव्हा तो खूप घाबरला, कारण तिन्ही राजांकडे प्रचंड सैन्य होतं आणि यहोशाफाटचं सैन्य संख्येने लहान होतं, म्हणून तो घाबरला. So he set himself to in the morning we were reading to seek help or the Lord. The Lord. To seek help or the Lord. Lord. What are you seeking? Help. Or the Lord? Help or the Lord? King Joseph did not seek help. He began to seek the Lord and proclaimed a fast throughout all Judah. आणि यहोशाफाट जो होता तो खूप घाबरला, परंतु तरी सुद्धा त्याने प्रभूचा शोध घेतला आणि पूर्ण यहुदा प्रांतामध्ये त्याने उपवास जाहीर केला. Because you behave correctly, because you are going all around the world. People are watching you right now. So don't be like this. Be like a king. You better be careful, because everybody is watching you now around the world. Okay, so you behave like a king. Yeah, chest out. Yeah. Now. If this army has come to attack King Jehoshaphat, is he supposed to declare a fast and pray, or is he supposed to get the army ready? जर हे सैन्य यहोशाफाट राजावर चालून येत आहे, तर मग राजाने काय करायला पाहिजे? त्याने सैन्य गोळा करायला पाहिजे की त्याने उपवास आणि प्रार्थना करायला पाहिजे? Come on, if you declare a fast, the soldiers are already fasting. How will they go into the fight? Stomach is empty. जर तुम्ही उपवास जाहीर केला तर तुमचं सैन्य जे आहे ते उपवास करेल, उपाशी राहील, आणि मग ते त्या दुसऱ्या सैन्याविरुद्ध कसं लढणार? Come on, King Jehoshaphat, it's not the time to pray, it's time to go into the fight. ते राजाला सांगतील, राजा, हा उपवास करण्याची वेळ नाही, तर आपण तिकडे जाऊन लढायची वेळ आहे. But what is King Jehoshaphat doing? परंतु यहोशाफाट काय करतो? He is seeking the Lord. तो प्रभूचा शोध घेतो. He is seeking the Lord. तो प्रभूचा शोध घेतो. He is seeking the Lord. तो प्रभूचा शोध घेतो. He doesn't have a solution to this problem. त्याच्याकडे त्याच्या समस्येचा उपाय नाही. He has got a big problem. आणि He has got a big problem. अगोदरच त्याच्या समोर मोठी समस्या उभी आहे. This problem is, these 3 kings are surely going to kill him and take over his kingdom. आणि त्याला माहित आहे, त्याला असं वाटतं की हे जे 3 राजे आहेत ते नक्कीच त्याला ठार करतील आणि त्याचं सगळं राज्य बळकावतील. Okay, put the 4th verse. आता आपण 4थं वचन बघूया. And Judah gathered themselves together to ask what? Help. To ask help of the Lord. Even out of all the cities of Judah, they came to seek the Lord. संपूर्ण यहुदा प्रांत जो होता तिथले लोक एकत्र आले, त्यांनी प्रभूचं सहाय्य मागितलं आणि सगळ्या जुडामधले जे शहर होती त्याने ते प्रभूचा शोध घेण्यासाठी जमले. Next. And Jehoshaphat stood in the congregation of Judah and Jerusalem in the house of the Lord before the new court. Now they were seeking the Lord. Now we are the people of Judah. Praise God. We are all gathered together. And now King Jehoshaphat is talking to you. आणि आता आपण असं समजूया की तुम्ही सगळे जे जमलेले लोक आहेत ते यहुदा प्रांतातले लोक आहेत. आपण एकत्र जमलो आहोत आणि राजा तुमच्याशी आता बोलत आहे. We got a big problem. राजा तुम्हाला सांगतो, आपल्या समोर मोठा प्रॉब्लेम आहे. These kings are not only going to kill me, they are going to kill you as well. हे जे राजे आहेत ते फक्त मलाच नाही तर तुम्हाला पण मारून टाकणार आहेत. So all the people were seeking the Lord. आणि म्हणून सगळ्या लोकांनी परमेश्वराचा शोध घ्या. Now put the next slide. Now. The word of God is going to teach us how to seek the Lord. How to seek the Lord. How to seek the Lord. आता आपण देवाच्या वचनाद्वारे शिकणार आहोत की आपण प्रभूचा शोध कसा घेतला पाहिजे. And Jehoshaphat said, आणि यहोशाफाट म्हणाला, Oh Lord my God, हे देवा माझा प्रभू, please help me. मला मदत कर. Please help me. मला मदत कर. Please help me. मला मदत कर. Did he say that? No. What would we say? राजा तसं म्हणालाच नाही. What would we say? आपण काय म्हणालो असतो? Lord help me. प्रभू मला मदत कर. These 3 kings are coming to kill me. हे 3 राजे मला ठार करणार आहेत. Did King Jehoshaphat say anything of that? पण यहोशाफाट काहीतरी बोलतो का त्या राजाबद्दल? The first thing is saying, Oh Lord God of our fathers,
are not you God in heaven? तो सांगतो, हे परमेश्वरा पित्या, आमच्या सगळ्या वडिलांच्या देवा, तू त्या स्वर्गाहून उंच नाही का? Are you not the Almighty One? तू सर्व शक्तिमान प्रभू नाही का? Are you not the one who rules over all the kingdoms of the heaven? सगळ्या स्वर्गातल्या राज्यांवर राज्य करणारा तू राजा नाही का? Now these two lines are speaking what? These two lines are talking about praising God for who He is. हे जे दोन ओळी बघतो यहोशाफाटने बोललेल्या, त्या ओळी ज्या आहेत त्या परमेश्वराची स्तुती करतात, तो जो कोणी आहे त्याच्याबद्दल. And then he goes again and says, God, are you not the one who has got power and might? And Lord, you are so powerful, who can stand before you? आणि पुढच्या ओळीत तो सांगतो की प्रभू, सर्व शक्ती आणि सामर्थ्याने भरलेला असा तू प्रभू नाहीस का? आणि तुझ्या समोर कोण उभा राहू शकतो? So how are we supposed to seek God? मग आपण कशा प्रकारे प्रभूचा शोध घेऊ शकतो? But most of the time, how are we seeking God? प्रभूची स्तुती करून आपण शोध घेतो, पण मग आपण खूप वेळा काय बोलत असतो प्रभूचा शोध How घेण्यासाठी? are we seeking God? आपण प्रभूचा शोध कसा घेतो? Help me, प्रभू मला मदत कर, help me, मला मदत कर, help me, मला मदत कर, help me, मला मदत कर, help me. मला मदत कर. That kind of a mindset is of the devil, because he wants you all the time to focus on your problem. And here is God teaching us that King Joseph had a problem, but he was not focused on the problem. He was focused on the Lord and saying, God, you are so mighty. You rule over the heavens. There is none like you. What are these three kings? Who? लक्षात ठेवा की ज्या वेळेला तुम्ही Not you, लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही प्रभूला सांगत राहता मला मदत कर, मला मदत कर, ह्याचा अर्थ सैतान जो आहे त्याची इच्छा अशी आहे की तुमचं सगळं लक्ष तुमच्या प्रॉब्लेम कडेच तुम्ही केंद्रित करावं. परंतु यहोशाफाटकडे आपण बघतो, त्याच्या जीवनामध्ये कितीतरी प्रॉब्लेम्स येतात, परंतु तो लक्ष तिकडे केंद्रित करत नाही, तर तो प्रभूची स्तुती करत राहतो. No. While seeking God, प्रभूचा शोध घेताना what does the devil want you to seek? फोकस ऑन आवर प्रॉब्लेम. Now what is Joseph focused on? God. The three kings, the army coming against him, or God, you are almighty. You are the God of my ancestor. I have testimony after testimony. You are the God of Abraham, who blessed Abraham. You are the God of Isaac. You are the God of Jacob. You are the God of Moses. You are the God who parted the Red Sea. You are so mighty, and I'm going to praise you for who you are. Now, what does the devil want you? The devil wants you always to focus on your problem. And as long as you're focused on your problem, you never seek God, but you're seeking the devil. हालेलुया. आणि सैतानाची इच्छा आपण इकडे बघतो की तुम्ही तुमचं लक्ष फक्त तुमच्या प्रॉब्लेम कडेच केंद्रित करावं, परंतु आपण यहोशाफाटकडे बघूया, जेव्हा त्याच्या समोर इतका मोठी समस्या उभी आहे, परंतु तो त्याबद्दल बोलत नाही. तो म्हणतो, हे सर्व समर्थ परमेश्वरा, तू माझ्या पूर्वजांचा देव आहे, तू अब्राहमाचा देव आहे, तू इसहाकाचा आणि याकोबाचा देव आहे. माझ्याकडे तू केलेल्या महान पराक्रमाची वर्णनं आहेत. तू लाल समुद्र दुभागलेला आहे आणि तू महान आणि पराक्रमी असा परमेश्वर आहे. तो परमेश्वराची स्तुती करत राहतो. That is why म्हणून the devil keeps putting thoughts after thoughts about your problem, and the whole day what are you doing? Help me, God, I got problem. Listen, King Joseph had a bigger problem than you. He was supposed to be killed, but he did not speak about his problem. He began to praise God, because he understands when a child of God begins to praise God, it releases a power that destroys every tactics of the devil. हालेलुया. सैतान जो आहे तो काय करतो, तर तुमच्या मनामध्ये सतत तुमच्या प्रॉब्लेम बद्दल विचारामागून विचार घालत राहतो आणि पूर्ण दिवस तुम्ही विचारच करत राहता आणि प्रभूला सांगता मला मदत कर. परंतु लक्षात ठेवा, यहोशाफाटला माहित होतं की ज्यावेळी तो प्रभूची स्तुती करणार त्यावेळी सामर्थ्य त्याच्यामधून बाहेर पडणार आणि हे सामर्थ्य सैतानाचे सर्व ज्या क्लुप्ती आहेत, युक्ती आहेत, त्यांना नष्ट करणार. When you praise God,
जेव्हा तुम्ही प्रभूची स्तुती करता, you destroy every tactics of the devil. त्यावेळी सैतानाची प्रत्येक युक्ती असते, ती युक्ती तुम्ही नष्ट करता. Because your battle is not outside, your battle is in your mind. कारण तुमचं युद्ध जे आहे ते बाहेर नाहीये, तर तुमच्या मनात सुरू आहे. Because you and I are created in the likeness of image of God. कारण तुम्हाला आणि मला देवाने त्याच्या प्रतिमेत आणि स्वरूपात We निर्माण are केलं not आहे. God, but we are the reflection of God. आपण देव नाहीत, परंतु आपण देवाची प्रतिमा आहोत. And when by faith you open your mouth and start praising God, just like God spoke into the darkness light, in the same way the darkness is gone. In the same way, when you open your mouth and start praising God, darkness is destroyed. The devil is tormented when you start praising God. And the more and more you praise God, there is victory in your mind. And when there is victory in your mind, there is victory all around you. ज्या क्षणी परमेश्वराने अंधार पाहिला, ज्या क्षणी परमेश्वराने अंधार पाहिला, परमेश्वराने मुख उघडला आणि बोलला प्रकाश होवो. ज्या क्षणी परमेश्वर बोलला, त्या क्षणी सर्व अंधार नाहीसा झाला, तिकडे प्रकाश आला. तुम्ही सुद्धा जेव्हा तुमचं तोंड उघडून प्रभूची स्तुती करणार, त्यावेळेला सैतानाची सर्व युक्ती, सर्व क्लुप्ती नष्ट होणार. Hallelujah. हालेलुया. Is this clear? Is this clear? येस. How am I going to seek God? आपण प्रभूचा शोध कसा घेणार? Praising God. त्याची स्तुती करू. Praising for what? कशासाठी? Praising for who he is. तो जो कोणी आहे त्याच्याबद्दल त्याची स्तुती करणार. Recalling all the testimonies that are written in the word of God of different men of God, and reminding yourself of those testimonies and praising God, and you're saying, God, you did this over there, you did this over there, you did this over there, and you are the same yesterday, you are the same today, and you are the same forever. If you did it over there, you are going to do it even now. You are going to do it even now. Woo! हालेलुया. Hallelujah. हालेलुया. आणि तुम्ही प्रभूची स्तुती करणारा काय आठवणार? तर बायबलमध्ये जे काही प्रभूने त्याच्या सेवकांसाठी केलेलं आहे, संदेष्टासाठी केलं आहे, त्याची तुम्ही आठवण करणार. तुम्ही प्रभूला सांगणार की प्रभू, तू ह्या व्यक्तीसाठी असं केलं, त्या व्यक्तीसाठी असे पराक्रम केले, तू काल, आज आणि सर्व काळासाठी तोच आहे. आणि असं तुम्ही त्याची तोंड उघडून तुम्ही प्रभूची स्तुती करणार. Just put that. Just go back. Just the sixth one. Now tell me, is he not reminding himself that he is the God of our ancestors? येस. Come on. So when he is reminding he is the God of our ancestors, he is reminding himself of all the great testimonies he did for his ancestors. And he is the same God who showed up in the weakness. He is the same God who showed up in the problem. He is the same God who will show up every time I'm in the problem. But all I need to do is open my mouth and praise my God. हालेलुया. यहोशाफाटला माहित आहे, जणू काही तो स्वतःला आठवण करून देतो की जो परमेश्वर आहे तो त्याच्या पूर्वजांचा परमेश्वर आहे. आणि तो स्वतःला आठवण करून देतो की माझ्या पूर्वजांसाठी प्रभूने महान चमत्कार केले आहेत, ह्याची तो स्वतःलाच आठवण करून देतो. आणि तोंड उघडून तो समस्येबद्दल, प्रॉब्लेम बद्दल बोलत नाही, तो प्रभूची स्तुती करू लागतो. You mean to say when you praise God, God gets excited? तुम्हाला असं म्हणायचं आहे का की जेव्हा आपण प्रभूची स्तुती करतो तेव्हा प्रभू उत्साहित होतो? Do you think that when you praise God, God is benefited? I think, oh, my children are praising God, so his collar goes up. तुम्हाला असं वाटतं का की जेव्हा आपण प्रभूची स्तुती करतो तेव्हा प्रभूला त्याचं कॉलर जे आहे जणू काही टाईट होतं? Or is it when you praise God, God gets more power? किंवा जेव्हा तुम्ही प्रभूची स्तुती करता तेव्हा प्रभूला काय जास्त सामर्थ्य You मिळतं? are praising God not because something will happen to God. You are praising God because the enemy who has put those thoughts, you are breaking the power of those thoughts by praising God. So praising God is for your own benefit. हालेलुया. तुम्ही प्रभूची स्तुती अशासाठी करता की ज्यावेळी तुम्ही तुमचं तोंड उघडता त्यावेळी तुमच्या मनामध्ये जे विचार असतात तुमच्या प्रॉब्लेम बद्दल, ते सगळे विचार तुम्ही मोडून टाकत असता. आणि ते विचार तुमच्या तोंडातून जे शब्द बाहेर पडतात ते त्या विचारांना नष्ट करत असतात. Might be you're saying, why is this brother screaming? कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की ब्रदर का एवढ्या मोठ्याने किंचाळत आहे? Just like you got issues in your life, I'm also going through some issues in my life. जसं तुमच्या जीवनामध्ये तुम्ही काही समस्येमधून, प्रॉब्लेम मधून जात आहात, माझ्या जीवनामध्ये पण प्रॉब्लेम्स मधून मी जात आहे. Most of the time the problems are that we created our own problems with wrong decisions in life.
कधी कधी आपणच चुकीचे निर्णय घेतो आयुष्यामध्ये आणि त्यामुळे आपण स्वतःच आपल्या जीवनामध्ये प्रॉब्लेम But God is saying, even if you made an error, doesn't matter, son. When you repent, I've forgiven you, and now start opening your mouth and don't get defeated in your mind. I still got a plan for you, because my plans for you is only for your welfare. Never, 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 never for your destruction. आणि जरी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही चुका केलेल्या असतील तरी परमेश्वर म्हणतो त्या चुकांकडे बघू नका. तुमच्या मनामध्ये जे विचार आहेत त्या विचारांवर तुम्ही मात करा, तुमचं तोंड उघडून स्तुती करा आणि तुमच्या मनामध्ये तुम्ही पहिल्यांदा पराभूत होऊ नका. कारण परमेश्वर म्हणतो की माझ्या ज्या योजना आहेत तुमच्यासाठी त्या फक्त तुमच्या कल्याणासाठी आहेत. There is something that when you scream and shout, your body starts getting strengthened. ज्यावेळेला तुम्ही Come on, have you ever got angry with somebody? तुम्ही कधी कोणावर रागावले आहेत का? That's the time your body gets strong. तेव्हा तुम्ही असे थरथर कापू लागता. In the same way, when you start getting praising God with loud voice, the mind which has been captivated by the devil loses its hold when you start praising God with a loud voice. आणि ज्या वेळेला तुम्ही मोठ्याने प्रभूची स्तुती करता त्यावेळेला सैतानाने तुमच्या मनावर जी पकड घेतलेली असते, त्याने तुमच्या मनाला पकडून ठेवलेलं असतं, तो जणू काही थरथरतो आणि तो मागे सरतो आणि तो तुम्हाला सोडून देतो तुमच्या विचारांना. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hey, 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 hey. हालेलुया. Now somebody will be sitting and saying, why are they shouting? आता कोणीतरी तुमच्यापैकी म्हणत असेल की कशाला ओरडतात हे सगळे? Is God deaf? की परमेश्वर काही बहिरा आहे का? I don't know what you are talking about. आणि तुम्ही काय बोलता ते मला कळत If the नाही. Bible says when the people of Israel shouted loudly praising God, the Jericho wall came tumbling down. Hey, the Jericho wall came tumbling down. The Jericho wall came tumbling down. हालेलुया. बायबल म्हणते की ज्या वेळेला इस्रायलच्या लोकांनी मोठ्या आवाजात स्तुती केली त्यावेळेला यरीहोची जी महाप्रचंड भिंत होती ती भिंत सुद्धा त्या आवाजाने कोसळून पडली. And that wall was not small. आणि ती भिंत काही लहान नव्हती. The thickness of the wall was that 2 chariots could have a race on that wall. It was so big. आणि ती भिंत इतकी रुंद होती की एका वेळेला 2 रथ असतात त्या रथ तिकडून जाऊ शकत होते. त्याची चाकं इतकी प्रचंड रुंद होती. Imagine your loud cry of praising God has the power to bring every wall of Jericho that had bound you for years and years. It has the power to destroy. हालेलुया. Yay! Hallelujah! हालेलुया. Hallelujah! हालेलुया. लक्षात ठेवा की ज्या वेळेला तुम्ही मोठ्याने स्तुती करता तुमचा स्तुतीचा मोठा आवाज जो आहे तुमच्या जीवनामध्ये वर्षानुवर्ष ज्या बंधनाची भिंत बांधली गेली आहे ती भिंत सुद्धा तुमच्या त्या स्तुतीच्या प्रचंड आवाजाने खाली कोसळते. Honestly, brother, I wanted to finish this teaching in 10 minutes. And the Lord said, open the Bible. I know when I open the Bible, I just can't go. If you want, you can sit down. You want to sit there? No, you have to be here. No, you are the 3 kings planning to kill me. Hallelujah. हालेलुया. Is that okay? Yeah, you can sit there. Yeah. One. Yeah, you can sit there. You can. Yeah, you all plan. Yeah, he's saying we are sitting and planning how to kill you. Praise God. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Put the 7th verse. 7th verse. 7th verse. Are you not a God who drove out the inhabitants of this land before your people Israel and gave it to the seed of Abraham, thy friend, forever? आणि यहोशाफाट परमेश्वराला सांगतो की तू तोच प्रभू नाही का ज्याने ह्या जमिनी ह्या जागेमध्ये राहणाऱ्या लोकांना इथून इस्रायलच्या लोकांसमोरून घालवून दिलं आणि अब्राहम जो तुझा सतत सर्व काळचा मित्र आहे त्याचं बीज तू इकडे दिलं. First he began to praise God for who he is. यहोशाफाटने पहिल्यांदा परमेश्वर कोण आहे त्याबद्दल त्याची स्तुती केली. Now he reminded God and himself
the promise that God had given to Abraham is ancestor. आणि आता तो स्वतःला आणि परमेश्वराला आठवण करून देतो की जे वचन परमेश्वराने अब्राहमाला दिलं आहे त्याची आठवण तो त्याला करून देतो. So he is reminding again and again the promise of God. आणि म्हणून तो पुन्हा पुन्हा प्रभूचं वचन स्वतःला आठवण करून देतो. So you are reminding the promise of God or the words of the lawyer, the words of the doctor, the words of your problem? मग तुम्ही जेव्हा संकटात असता तेव्हा तुम्ही परमेश्वराचं वचनाची आठवण करता की तुमचा जो वकील आहे किंवा तुमचे जे शत्रू आहेत किंवा इतर आहेत त्यांच्या शब्दांची आठवण करता? बोला 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 की वर्ड ऑफ गॉड. Praise God. Put the next line. And they dwelt therein and have built you a sanctuary therein for thy name's sake. Next line. If when evil comes upon us as sword, judgment, or pestilence, or famine, we shall stand before this house and in your presence, for your name is in this house, and cry unto thee in our affliction, and you will hear and help. You will hear and help. Okay. आणि तो परमेश्वराला सांगतो की प्रभू ह्याच ठिकाणी इस्रायली लोक एकत्र आले, त्याने तुझ्यासाठी मंदिर बांधलं आणि त्या मंदिरात उभी राहून त्यांनी प्रार्थना केली की जेव्हा केव्हा लोकांवर अरिष्ट येईल, संकट येईल आणि दुष्काळ पडेल त्यावेळेला ते ह्याच मंदिरात उभे राहतील आणि ते तुझ्या समोर येऊन तुझ्या समोर ते आरोळी करतील आणि तू त्यांचं ऐकशील आणि त्यांना मदत करशील. Lord, you spoke to our ancestors. प्रभू तू आमच्या पूर्वजांशी बोलला. We did not build this house. We did not build this house. आम्ही काही प्रभूचं मंदिर बांधले नाही. Our ancestor built this house in your name. आमच्या पूर्वजांनी प्रभूच्या नावाने त्याचं मंदिर And बांधलं. it was you who said आणि प्रभू तूच त्यांना सांगितलंस that whenever there is a problem of any kind की कुठल्याही प्रकारचं संकट त्या लोकांवर येईल and you come into this house आणि जेव्हा ते तुझ्या मंदिरात येतील and you repent आणि ते पश्चाताप करतील and call out to me, आणि तुला हाक मारतील, I will hear you तू त्यांचं ऐकशील and help you. आणि तू त्यांना मदत करशील. So he's again reminding God of what? His promises. आणि पुन्हा यहोशाफाट परमेश्वराला त्याच्या वचनाची आठवण करून देतो. He's reminding again the word of God. पुन्हा एकदा परमेश्वराचंच वचन घेऊन तो स्वतःला आठवण करून देतो. Look at verse number 10. वचन 10 बघूया. See, now the three kings are come correctly. And now behold, the children of Ammon, Moab, and Mount Seir, whom you would not let Israel invade when they came out of the land of Egypt, but they turned from them and destroyed them not. Lord, when we came out of Egypt, you were with us. And we were passing through that land, but you did not allow us to go in because you spared those people at that time. The very people you spared, God, they are coming against your own people. आणि तो यहोशाफाट परमेश्वराला सांगतो की प्रभू तू आम्हाला त्या मिस्र देशातून बाहेर काढलं, परंतु आम्हाला त्या वचनदत्त भूमीत तू घेऊन गेला नाही, कारण तिकडे जे लोक होते त्यांचा तू बचाव केला, परंतु आता तेच लोक आमच्यावर चालून येत आहेत. Now look at this, God, how they reward us. Look at us, look at them. You spared them and these very kings have come to kill us. आणि प्रभू ज्या लोकांचा तू बचाव केलास तेच लोक आज एकत्र आले आहेत आणि आम्हाला ठार करण्यासाठी आमच्यावर चालून येत आहेत. What is King Joseph doing now? आता यहोशाफाट काय करतो? He finished praising. त्याने पहिल्यांदा प्रभूची स्तुती केली. He began to remind himself of what God has done to his ancestor. He began to thank God. त्याने स्वतःला आठवण करून दिली की प्रभूने पूर्वजांसाठी काय केलं आहे, प्रभूचे आभार मानले. Then he began to remind himself and God the promises of God. त्याने स्वतःला आणि प्रभूला वचनाची आठवण करून दिली. And now is asking for help in intercession. आणि आता तो मध्यस्थी करून प्रभूची मदत मागत आहे. How do we come to God seeking? आपण कसे येतो प्रभूचा शोध घेण्यासाठी? We first start with intercession. Lord, please help me. पहिल्यांदा आपण मध्यस्थी करतो, प्रभू मला मदत कर. And then we गेलो. पण जायच्या अगोदर माझं काम कर बाबू, बाय, काम कर, मी जातो, माझं काम कर. आणि प्रभू मध्यस्थी संपवण्या अगोदर प्रभूला सांगतो, प्रभू माझं काम कर, मी आता जातो. During the prayer you are saying, Lord, please do my work. आणि प्रार्थनेत तुम्ही म्हणालात की प्रभू माझं काम कर. But when you are walking
and thinking about your problem, whom are you praising? Whom are you praising? Whom are you praising? Whom are you praising? मध्यस्थी करून तुम्ही बाहेर पडता आणि तुम्ही चालू लागता त्यावेळेला तुमच्या मनामध्ये तुम्ही कोणाची स्तुती करत असता? Are you understanding? Are you understanding? So here is God teaching us how to seek Him. Praise, thanksgiving, reminding Him and yourself the Word of God. And only after you have spent a lot of time there, then comes a small time of intercession. Because by now, your God has become so big and your problem has become so small. But if you are not doing these three things, then your problem has become so big and God is so small. लक्षात ठेवा, जेव्हा आपण प्रभूचा God and your problem is so big. But when you're praising God, thanking God and reminding the promises of God, then your God is so big and the problem. दिसते काय? इकडेच होता. दिसते? नाही दिसत. हालेलुया. जेव्हा आपण प्रभूचा शोध घेतो त्यावेळी आपण काय करतो तर पहिल्यांदा आपण प्रभूची स्तुती करतो, त्याचे आभार मानतो, आपण स्वतःला आणि प्रभूला त्याच्या वचनांची आठवण करून देतो आणि नंतर आपण छोटीशी मध्यस्थी करून प्रभूचा शोध संपवतो. परंतु जर तुम्ही नेमके ह्याच्या उलट गेला, तुम्ही पहिल्या 3 गोष्टी केल्या नाहीत, स्तुती, आभार आणि प्रभूचे वचन, आणि तुम्ही फक्त मध्यस्थी केली, तर मग तुमचा प्रॉब्लेम जो आहे तो इतका मोठा होतो आणि परमेश्वर इतका लहान जो तुम्हाला दिसूच शकत नाही. Because when you are interceding, you have to talk about your problem. कारण जेव्हा तुम्ही मध्यस्थी करता तुम्ही तुमच्या प्रॉब्लेम बद्दल बोलत राहता. But all the lines from 6, 7, 8 and 9 and 10 is about praise, thanksgiving and promise. Only the 11th line is intercession. जर 11 वाक्यांची तुम्ही प्रार्थना असेल तर लक्षात ठेवा, त्यातली 10 वाक्ये जी सुरुवातीची आहे तुमची स्तुती, आभार आणि प्रभूचे वचन असेल, आणि फक्त 11वी जी ओळ आहे तिकडेच तुम्ही मध्यस्थी करणार. Are you understanding? तुम्हाला समजते हे? Hello, did you understand? Yes. Now are we understanding how to seek God? तुम्हाला कळलं प्रभूचा शोध आपण कसा घेणार? Praise God. Now look at the 12th line. आता आपण 12वे वचन बघूया. Oh our God, will you not judge them, for we have no might against this great company that comes against us, neither know we what to do, but our eyes are upon you. आणि आपण ते वचन बघूया. तो प्रभूला सांगतो की प्रभू, तू त्यांचा न्याय करणार नाहीस का? कारण त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी आमच्याकडे तितकी शक्ती नाही, आणि आता आम्ही काय करावं ते देखील आम्हाला कळत नाही, परंतु आमचे डोळे जे आहेत, आमचं लक्ष फक्त तुझ्यावर आहे. 3 things. 3 गोष्टी आहेत. After intercession. मध्यस्थीनंतर 3 गोष्टी करायच्या. No, after the prayer of intercession. जी मध्यस्थीची प्रार्थना आहे ती केल्यानंतर, after you giving your problem to God, तुम्ही तुमचा प्रॉब्लेम देवाला सांगितल्यानंतर he said 3 things. तो 3 गोष्टी म्हणाला. First, पहिली, without you God, प्रभू तुझ्या शिवाय I am powerless. मी शक्तिहीन आहे. In other words, with you God, प्रभू जेव्हा तू माझ्या बरोबर आहे, on my side, माझ्या बाजूने I आहे, am so powerful that this problem is no match for me. जर तू माझ्या बाजूने आहे तर माझ्याकडे मी इतका शक्तिमान आहे की हा प्रॉब्लेम माझ्यासमोर काहीच नाही. But without you, I am totally powerless. परंतु प्रभू तुझ्या शिवाय मी पूर्णपणे शक्तिहीन आहे. 2, I don't know what to do. दुसरी गोष्ट, मला कळत नाही मी काय करावं. I don't know what to do. काय करावं ते मला समजत But नाही. even though I don't know what to do, I have made up my mind to keep my eyes on you, fixed on you, focused on you, and not on my problem. आणि प्रभू, जरी मला कळत नसलं मी काय करावं, तरी सुद्धा माझे डोळे जे आहेत, माझं लक्ष जे आहे ते मी पूर्णपणे तुझ्याकडे लावलेलं आहे, तुझ्यावर केंद्रित केलेलं आहे. Praise God. Praise the Lord. Shall we say, without you, we are powerless. We are powerless. We don't know what to do. We don't know what to do. But eyes are fixed on you. But our eyes are fixed on you. A question to everybody: is our eyes fixed on God or on our problems? आपल्या सर्वांसाठी प्रश्न की आपले डोळे जे आहेत आपण प्रभूकडे लावले आहेत की आपल्या संकटाकडे लावले आहेत. And if your eyes are fixed on your problems, God cannot move on your behalf.
आणि जर तुमचे डोळे तुम्ही तुमच्या संकटाकडे लावलेले असतील तर प्रभू तुमच्यासाठी काहीच करू शकत नाही. Because you are giving Satan an access to destroy you. कारण तुम्ही सैतानाला प्रवेश देता तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला नष्ट करण्यासाठी. Hallelujah. हालेलुया. Just go to the 15th verse, please. We will not have time. 16, 15, 16. Okay, give me 14. I'm not going to read the names of that person or so many people, but then upon Jazel came the Spirit of the Lord in the midst of the congregation. आपण फक्त इतकंच वाचूया की जॅझेल ह्याच्यावर परमेश्वराचा आत्मा आला ते एकत्र जमले असताना मंडळी. So when you are a person of praise, जेव्हा तुम्ही स्तुती करणारी व्यक्ती असता, you are a person of thanksgiving, जेव्हा तुम्ही आभार मानणारी व्यक्ती you are a असता, person of speaking God's promises, तुम्ही देवाची वचनं बोलणारी व्यक्ती असता, you now cast your cares unto Jesus, तुम्ही तुमचे सगळे समस्या आहेत येशूवर टाकू शकता and your eyes are fixed on you. आणि तुमचे डोळे प्रभूकडे लावलेले असतात. The Spirit of God will surely come to speak to you. त्यावेळेला प्रभूचा आत्मा नक्कीच तुमच्यावर येतो तुमच्याशी बोलण्यासाठी. I said the Spirit of God will surely speak to you. आणि त्यावेळी प्रभूचा आत्मा नक्कीच तुमच्याशी बोलेल. I repeat again, when you are a person of praise, जेव्हा तुम्ही स्तुती करणारी व्यक्ती असता, when you begin to develop the lifestyle of thanksgiving, ज्यावेळेला तुम्ही स्वतःला प्रभूचे आभार मानण्याची सवय when you लावता, are a person who is reminding yourself of the promises of God, ज्यावेळेला तुम्ही स्वतःला प्रभूच्या वचनांची आठवण करून देता, and when you cast your cares unto God, आणि ज्यावेळी तुम्ही तुमची सर्व काळजी प्रभूवर सोपवता, but you are focused still on God, आणि तरी सुद्धा तुमचं सगळं लक्ष प्रभूकडे असतं, not on your problem, तुमच्या समस्येकडे नाही, not how to solve your problem, आणि तुमची समस्या कशी सोडवायची त्याकडे नाही, that's the time तीच वेळ आहे the Spirit of God will begin to talk to you. प्रभूचा आत्मा तुमच्याशी बोलू लागेल. Most of the time, what will the devil tell you? खूप वेळा जो आहे सैतान तुम्हाला काय सांगेल? How to solve the problem. तो तुमच्या डोक्यात विचार घालेल की हाच प्रॉब्लेम मी कसा सोडवू, How to solve the problem. हा प्रॉब्लेम समस्या मी कशी How to सोडवू, solve the problem. ही समस्या मी कशी सोडवू. My friend, you are not to solve the problem. God is the one who is going to do it for you, but you got to depend on Him and focus on Him. And He has got thousands and millions of ways to get you out of that problem, but only when you are focused on Him. माझ्या प्रिय मित्रांनो, लक्षात ठेवा की तुमची समस्या, तुमचं संकट तुम्ही सोडवायचं नाही, प्रभू तुमच्या वतीने कार्य करणार आहे. तुमचं काम इतकंच आहे की तुमचं लक्ष जे आहे ते तुम्ही फक्त प्रभूकडे लावायचं आहे, तरच तो तुमच्यासाठी कार्य करेल. Next one. And he said, hearken unto you, all Judah, and you inhabitants of Jerusalem, and you, King Josaphat. आणि नंतर तो म्हणतो की संपूर्ण यहुदा आणि जेरुसलेमच्या रहिवाशांनो आणि राजा यहोशाफाट. Who is talking? A man filled with the Holy Spirit. कोण बोलत आहे आता? तर अशी व्यक्ती जी पवित्र आत्म्याने भरलेली आहे. He is speaking of the prophecy through the Spirit of God. आणि त्या देवाचा आत्मा जो त्याच्यावर आला आहे त्याच्याकडून तो संदेश घेत आहे. And first thing he says, पहिली गोष्ट तो सांगतो, thus says the Lord. प्रभू असे म्हणतो, Do not, be not, afraid, be not, afraid, be not, afraid, be not, afraid, be not, afraid. When you start thinking of something happening negative in your life, you will be afraid. But when you think that what God has spoken to you will come to pass, you are filled with faith. ज्यावेळी तुमच्या जीवनामध्ये चुकीच्या गोष्टी घडत असतात आणि तुम्ही त्या गोष्टींचा सतत विचार करत राहिला तर तुमच्या मध्ये भीती येते. परंतु ज्या क्षणी तुम्ही तिकडे लक्ष न देता प्रभूचे वचन तुम्हाला काय सांगते तिकडे लक्ष लावलं, ते विचार आणले तर तुमच्या मनामध्ये विश्वास येतो. Just can you put the slide, the second slide please? The second one. There is always something we can find to worry about. There is always something we can find to worry about. नेहमीच असं काहीतरी आपल्या जीवनामध्ये असतं की ज्याची आपण चिंता करत असतो. For example, उदाहरण, many of the men's session did not get hot water. आज आपण बघतो की जे पुरुष मंडळी आहे त्यांना अंघोळीसाठी गरम पाणी मिळालं नाही. So they are worried, I did not take bath today मग त्यांना चिंता because the लागली. water is too cold.
त्यांना चिंता लागली, मी आज अंघोळ केली नाही कारण पाणी पण खूप थंड आहे. And if I did not take bath today, I'm going to die. आणि आज जर मी अंघोळ केली नाही तर आज मी मरून जाईल. Some of them are worried. काहींना चिंता लागून राहिली आहे. Silly things they are worried. आणि अगदी मूर्खपणाच्या गोष्टी म्हणजे क्षुल्लक गोष्टींची चिंता करतात. Praise God. प्रेज गॉड. When I used to come from Bombay, जेव्हा मी मुंबईवरून यायचो and many times I used to come from different places, किंवा मी वेगवेगळ्या ठिकाणाहून यायचो, and Brother Alred used to pick me up, ब्रदर अल्ड्रिक मला घ्यायला यायचे, and then in Goa, and then I have to go to the church, आणि मग गोव्यामधून मला चर्चमध्ये जावं because लागायचं. many a times I would reach late. आणि खूप वेळे मी उशिरा पोहोचत असे. God is my witness. प्रभू साक्षी आहे. As soon as I reach there, I have to go and preach. आणि जसा मी तिकडे जाई त्या ठिकाणी मला लगेच प्रीचिंगला किंवा सुवार्ता द्यायला सुरुवात करू Did not लागेल. get a chance to brush my teeth. कधी कधी मला दात घासायला पण वेळ कधी मिळत कधी नाही, लेट आला तर ब्रश करायला पण टाइम देत नाही. लेट झाला जा. आणि जर मी रिट्रीटला लेट पोहोचतो सेमिनारला तर मग मला ब्रशिंगला पण टाइम नसायचा. God is my witness. प्रभू ह्या गोष्टींना साक्षीदार आहे. In the car I had to change my dress. मी कार मध्ये सुद्धा कपडे बदललेले आहेत. Because when I would come from a distance, I would be in a t-shirt or something, and I would change my dress in the car. आणि कारण मी प्रवासामध्ये बहुतेक वेळा टी शर्ट मध्ये असे आणि मग कार मध्येच मला No चेंज breakfast. ब्रेकफास्ट पण मिळत And नसे. go and stand there. फक्त जाऊन उभं राहायचं And स्टेजवर. God began to ask me, प्रभूने मला विचारलं, you did not brush your teeth. Now every word will come stinking. प्रभू मला सांगायचं की तुझे दात घासले नाहीत, तुझ्या तोंडातून येणाऱ्या प्रत्येक शब्दाला आता घाणेरडा वास येईल. Listen, God is not interested in how you look. God is interested in what is your condition of your heart. तुम्ही कसे दिसता त्यामध्ये प्रभूला काही इंटरेस्ट नाही, परंतु तुमच्या हृदयाची स्थिती काय आहे त्यामध्ये प्रभूला विशेष. There are many who are non-Christians. When they have to do puja, they will have bath and nobody can come and touch. If they touch, they have to go for bath. So every time they come. But praise God, when it comes to Jesus, it doesn't matter how you're outside. It's all matter what's inside. आमेन. आपण पाहतो हिंदू धर्मामध्ये किंवा काही धर्मामध्ये जेव्हा त्यांना पूजा करायची असते त्यावेळेला ते अंघोळ करतात आणि नंतर अंघोळ केल्यानंतर त्यांना पूजा करण्याच्या अगोदर कोणीच हात लावू शकत नाही. जर त्यांना कोणी हात लावला तर त्यांना परत जाऊन अशुद्ध होतात ते आणि त्यांना परत जाऊन अंघोळ करावी लागते. परंतु आपण प्रभूचे आभार मानूया की ख्रिस्तासाठी आपलं बाह्य रूप जे आहे ते महत्वाचं नाही, तुमच्या हृदयाची स्थिती काय आहे ती महत्वाची आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. I never got worried about it. मी कधीच त्याची चिंता केली नाही. And I saw great miracles happening even without brushing my teeth. आणि माझे दात न घासता सुद्धा माझ्याकडून प्रभूने महान I चमत्कार did करून not take घेतले. bath. मी अंघोळ केली नाही. But praise God, God still works. प्रभूचे आभार, प्रभू तरी सुद्धा कार्य करतो. Hallelujah. हालेलुया. So some people have got something or the other to worry about. म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी असतात ज्याची तो चिंता करत बसतो. Just as you got something to worry about, there are many things to thank God about. There are many Hallelujah. things to thank God about. I said there are many things to thank God about. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Somebody is saying, you know, Lord, I did not get a chance to brush my teeth. But Lord, I thank you, my teeth are still strong. Yes. Lord, I thank you that my legs are still working. Yes. Lord, I thank you, my eyes I can still see. There are so many things to thank about. हालेलुया. Now, if a person has to have a kidney transplant, he spends how much? 6 lakhs, 7 lakhs, 8 lakhs, 10 lakhs, God only knows. Supposing one kidney is 10 lakhs, how much is the full total when there is so much to thank God about? हालेलुया. आणि आपण पाहतो जसं तुमच्या जीवनामध्ये काही गोष्टी आहेत ज्याची तुम्ही चिंता करता, परंतु लक्षात ठेवा तुमच्या जीवनामध्ये खूप अशा गोष्टी आहेत ज्याबद्दल तुम्ही प्रभूचे आभार मानू शकता. उदाहरण घेऊया आपण की दात घासण्यासाठी तुम्हाला वेळ नाही, तुम्हाला चिंता वाटते, परंतु तुम्ही प्रभूचे आभार मानू शकता की त्याने तुम्हाला चांगले मजबूत असे दात दिलेले पण आहेत. गेला नाही मग हाय सर्व असली आहे आणि तुम्हाला तुमचे पाय जे आहेत ते अजूनही मजबूत आहेत आणि कार्य करू चालू शकतात आणि तुम्हाला त्याने कितीतरी असे अवयव दिले आहेत ज्याची किंमत आपण पैशामध्ये करू शकत नाही. करेक्ट.
But what are we doing? पण आपण काय करतो? The devil has put that problem. So what are you praising? Praising the devil about the problem. सैतान जो आहे तुमच्या मनामध्ये तुमच्या संकटाचे विचार घालतो आणि तुम्ही तोच विचार करत राहता. तुम्ही सैतानाची स्तुती करता. Look at that line. If possible, write it down. Whatever we think about the most determines the direction of your life. आपण ज्या गोष्टीचा सगळ्यात जास्त विचार करतो तीच गोष्ट आपल्या जीवनाची दिशा ठरवत असते. If you are thinking of the things of the old nature, you will find your direction going to the old sinful life. But if you are thinking most of the time of what Jesus has done for you, what he has promised you, now your direction is just moving in the direction of victory, in the direction of life in abundance. हालेलुया. जर तुम्ही सतत तुमच्या मनामध्ये तुमच्या पूर्वीच्या जीवनाचा अगोदरचा जो जुना मनुष्य आहे जो मरून गेलेला आहे त्याचाच तुम्ही विचार करता तर तुम्हाला असं दिसेल की तुमचं जीवन पुन्हा त्याच जुन्या पापी जीवनाकडे जाताना दिसेल. परंतु जर तुमच्या मनामध्ये तुम्ही सतत ख्रिस्ताने तुमच्यासाठी काय केलेलं आहे त्याचा विचार करत राहिला तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला नवीन बदल नवीन अनुभव अनुभवण्यास मिळेल. So you have got a choice. मग निवड तुमची आहे. We all got a choice. आपल्या सगळ्यांसमोर एक निवड आहे. With the same tongue we can praise God. आपण त्याच जिभेने प्रभूची स्तुती करतो. With the same tongue keep on grumbling, murmuring, abusing and all kinds of negative things, because all that will happen according to what you are thinking most in your mind. आणि त्याच जिभेने आपण सतत तक्रार करत राहतो, कुरकुर करत राहतो, दुसऱ्यांवर आरोप करतो. म्हणजे शेवटी आपल्या हातात आहे की you're thinking in your mind, thinking of praising God, or complaining and murmuring. म्हणजे तुमच्या मनामध्येच तुम्ही विचार करत असता प्रभूची स्तुती करण्याचा सुद्धा आणि त्याच जिभेने दुसऱ्यांविरुद्ध कुरकुर करण्याचे सुद्धा. Can you look into your neighbor's eyes and ask your neighbor, what have you decided? Which direction have you chosen? तुमच्या शेजाराच्या डोळ्यात बघा, शेजारी बसलेल्या व्यक्तीच्या, आणि तिला विचारा तू कोणत्या दिशेने जायचं ठरवलं आहे. Praising God, प्रभूची स्तुती करण्याची or दिशा praising your problem? की तुझ्या संकटाची स्तुती करण्याची दिशा. विचारा शेजाऱ्यांना. See. No. See, you will hear this topic, but when I go there, somebody will come. आता लक्ष You द्या. know what is that meaning? All that I preached was no use. I still got a problem. तुम्ही आता Come on, it's time to change and start praising God. हालेलुया Hallelujah. हालेलुया Hallelujah. हालेलुया Hallelujah. हालेलुया. आता मी तुम्हाला इतकं सांगितलं स्तुतीबद्दल, परंतु ब्रदर म्हणतात जेव्हा मी उतरून खाली येणार तुमच्यापैकी कोणीतरी येणार आणि सांगणार ब्रदर माझा असा प्रॉब्लेम आहे, माझ्यासाठी प्रार्थना करा. ह्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला इतकं काही शिकवलं सांगितलं गेलं ते सगळं काही फुकट गेलेलं आहे. You know what you can do? You can come to me and say, I had this problem, but I'm praising God, and you join with me that this problem is destroyed. I want you to praise God with me that this problem is destroyed. That's how you come. हालेलुया. मग तुम्ही काय सांगू शकता? तुम्ही असं करू शकता की ब्रदरकडे येऊन तुम्ही सांगा ब्रदर माझा असा प्रॉब्लेम होता, परंतु माझा विश्वास आहे की प्रभूने तो प्रॉब्लेम काढून घेतलेला आहे. तुम्ही देखील माझ्याबरोबर माझ्यासोबत सहभागी व्हा माझ्या प्रार्थनेमध्ये आणि विश्वासाने करूया. आपण स्तुती करूया, आपण नाचूया, कारण माझी तर विक्ट्री झाली आहे. कारण मी विजयी झालो आहे ब्रदर, म्हणून आपण नाचूया आणि स्तुती करूया. Put that scripture again. Put that scripture again, please. What is the first thing he said? पहिली गोष्ट कोणते म्हणाले यहोशाफाट राजा? Put that scripture. Hallelujah. Be not afraid. भिऊ नकोस. Be not afraid. भिऊ नकोस. So what was King Joseph doing? मग यहोशाफाट काय करत होता? He praised God. त्याने प्रभूची स्तुती केली. He thanked God. प्रभूचे आभार मानले. He reminded the promises of God. प्रभूच्या वचनांची आठवण केली. He interceded with God. त्याने प्रभू सोबत मध्यस्थी He केली. even said, God, my eyes are focused on you. आणि त्याने प्रभूला सांगितलं प्रभू माझे लक्ष फक्त तुझ्याकडे लागलं आहे. But in spite of all that, his mind was still on those three kings. Where are they? There. परंतु बोलो थक गया यार.
परंतु इतकं असून सुद्धा त्याचं मन जे आहे ते त्या 3 राजांकडेच लागलं होतं. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. So first thing God says, before I get into action, get that thing out of you. आणि पहिली गोष्ट तुम्हाला प्रभू सांगत आहे की मी तुमच्या जीवनात कार्य करण्या अगोदर तुमच्या मनातली जी भीती आहे ती पहिल्यांदा बाहेर काढा. Be not afraid भिवू नका or dismayed by reason of this great multitude. आणि हा प्रचंड समुदाय पाहून तुम्ही विस्मयचकित होऊ नका. Don't worry about the big army. ते एवढं मोठं सैन्य आहे त्यांना घाबरू नका. Listen, ऐका, the battle is not yours. युद्ध तुमचं नाही, It's mine, says the Lord. परमेश्वराचं आहे. I think you did not hear. No, you did not hear. You did not hear. Let me tell these people over here. Let me tell these people over here. Yeah. God is saying the battle is not yours. It is the Lord's battle and He will fight for you. Hey, thanda log hai. Let me tell the people over here. The battle that you are going through is not yours. It's the Lord's battle and He says, I will fight for you. Let me tell the people over here. The Lord is saying the problem that you are going through is the battle is not yours. My God says He will fight this battle for you. Let me hear this side. The Lord is saying the problem and the trouble that you're going through, that battle is not yours. My God shall fight this battle for you. That's what He said. प्रभू म्हणतो की युद्ध तुमचं नाही, युद्ध माझं आहे. Hallelujah. हालेलुया. Thank you, Lord. थँक यू लॉर्ड. Thank you, Lord. थँक यू लॉर्ड. Thank you, Jesus. थँक यू जीसस. 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 I am not afraid. 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 The battle belongs to God. The battle belongs to the Lord. The battle belongs to the My Lord. God shall fight the battle for me. My God shall fight the battle for me. Hallelujah. Do you know what happened to you now? तुम्हाला माहिती आहे का आता काय झालं तुमच्या मध्ये? You began to open your mouth and shout. तुम्ही तुमचं तोंड उघडून आता ओरडायला सुरुवात केली आहे. And when you began to open your mouth and shout and speak God's word, faith began to be released, and that faith first of all destroyed that fear which was in your mind. आणि जसं तुम्ही तोंड उघडून बोलायला सुरुवात करता तुमच्या तोंडातून विश्वास बाहेर पडतो आणि हा जो विश्वास आहे तुमच्या मनातली भीती काढून टाकतो. I want to tell you, as you are screaming loudly, praising God, demons in this place have already got tormented and they are flung away from your life forever. Hallelujah. 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 No. Somebody might say, how do you say that? आणि जसं तुम्ही स्तुती करता इकडे जी सगळी दुष्ट शक्ती आहे, डिमन्स आहेत, ते त्या तुमची स्तुतीचा आवाज ऐकून तुमच्या जीवनातून ते सगळे पळून गेलेले आहेत. Now you will say, how do you say that? तुम्ही म्हणाल ब्रदर तुम्ही कशावरून सांगता? Can you give me a proof? तुम्ही मला काही पुरावा देऊ शकता का? I'll give you a proof. मी तुम्हाला पुरावा देतो. I said, I'll give you a proof. मी सांगतो मी तुम्हाला पुरावा I देतो. said, I will give you a proof. मी नक्कीच तुम्हाला पुरावा देतो. Give me Psalms chapter 8 verse 2. स्तोत्र अध्याय 8 वचन 2. Psalms chapter 8 verse 2. Touch your neighbor and tell your neighbor, the battle is not yours, it's of the Lord. तुमच्या शेजाऱ्याला हलवा आणि सांगा युद्ध तुझं नाही परमेश्वराचं आहे. सांगा
युद्ध तुझं नाही परमेश्वराचं आहे. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Out of the mouth of babes and sucklings has God ordained. Strength, Has God ordained. strength, Has God ordained. strength. आणि वचन म्हणते की जी तान्ही बालकं आहेत त्याच्या मुखातून प्रभूने No, you translate Yeah, from yeah. there. The Bible. meaning might change. Translate from here. आपण वचन वाचूया बायबल मधलं. स्तोत्र 8 वचन 2. तू बालके व तान्हुली. नाही तुम्ही खूप फास्ट जातात, जरा थंडाने जा, जरा थोडं. तू कोण 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 परमेश्वर. कोण 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 परमेश्वर. बालके व तान्हुली ह्यांच्या मुखाने. बघितलंय 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 बघितलंय. ओके. ह्यांच्या मुखाने इन द माउथ सामर्थ्य स्थापित केले आहे. करणार आहे. केले आहे. करणार आहे. केले आहे. करणार आहे. केले आहे. If this word is saying, listen. Hold on, brother. Let's listen. If this word is saying, out of the mouth of babes, suckling, God has ordained. God has anointed such children with the power, with the strength that because of your enemy, there is an enemy out there. His name is Satan, and God has anointed the babies. What about we who are grown up? Hallelujah. If God has given to the small children that they can silence, they can stop the devil, what about you and us who are grown up? आणि जर परमेश्वर लहान बालके आणि तान्हुली ह्यांचा वापर सैतानाशी लढण्यासाठी करतो, तर मग तुमचं आणि माझं काय? That you might still whom? The enemy. No, please stand here. Please stand here. Now, she's here. Okay, I want you to shout loudly, okay? Are you going to shout loudly? Now, I'm going to act like the devil, okay? Okay? You are going to shout loudly. Are you ready? No. Hallelujah. I wanted to attack her. ब्रदरना माझ्यावर हल्ला करायचा होता. But this word says, पण हे वचन म्हणतं, when we open our mouth and start praising God, that enemy who wants to attack, the moment the sound of praise comes, his hands up. परंतु ज्यावेळी तुम्ही तुमचं तोंड उघडून स्तुती करता, जो सैतान माझ्यावर हल्ला करण्यासाठी येणार असतो तो तिकडेच स्तब्ध होतो. हालेलुया. You didn't understand. Are you following what I'm saying? तुम्हाला समजतंय? God has ordained the babes and sucklings with strength. That when you open your mouth and praise God, why has He given you strength? He has given you strength because of the devil coming against you. And He's saying, child, when you open your mouth and start praising God, the enemy who has come to attack her, that enemy can't come any closer. He's trying, but the more and more you're praising God, he has to flee. हालेलुया. आणि परमेश्वराने तुम्हाला सामर्थ्य कशासाठी दिलं आहे? जेणेकरून जेव्हा तुमच्या समोर संकट येईल, सैतान तुमच्यावर हल्ला करण्यासाठी येईल, तुम्ही ते सामर्थ्य वापरून तुमचं तोंड उघडून प्रभूची स्तुती करायची आहे मोठ्या आवाजाने. तुमची स्तुती ऐकून जो सैतान आहे तो तिथेच पळून जाईल. हालेलुया. हालेलुया. Did you understand? तुम्हाला समजतं का? Hello, did you understand? Yes. A question to everybody. Do we practice this? आपल्या प्रत्येकाला प्रश्न की आपण हे करतो का असं? No. आपण करत नाही. We only keep thinking of all anxiety and worry. Imagine for God,
He's saying, child, the power is in your mouth. Open your mouth. Even though you think, even if you can see all those things, stop thinking and start praising me. But start praising me because of the promises, and the power will come out of your mouth, which will paralyze the devil, which will paralyze the demon, and they can't attack you. Hallelujah. 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 जरी तुमच्या Put the Bible, put King Joseph. आपण हे करत नाही, आपण सतत आपल्या मनामध्ये आपल्या चिंता, जी काळजी असते आपल्याला, त्याचेच विचार आपल्या मनात चालू असतात. परंतु लक्षात ठेवा, परमेश्वर तुम्हाला सांगत आहे, जरी तुमच्या डोळ्यासमोर तुमचा प्रॉब्लेम असला, संकट असली, तरी सुद्धा तुम्ही त्याबद्दल बोलू नका. तुमच्या मुखामध्ये परमेश्वराने अगोदरच सामर्थ्य घातलेलं आहे. फक्त तुम्ही तोंड उघडायचं आहे आणि प्रभूची स्तुती करायची आहे. So when will the Lord fight for you? मग परमेश्वर तुमच्या वतीने कधी युद्ध खेळणार? If you stop having fear. जेव्हा तुमच्या मनातली भीती तुम्ही काढून टाकणार. When you stop fear. जेव्हा तुम्ही जी भीती आहे ती सगळी काढून देणार. Somebody will say, brother, how do I do that? आता तुम्ही मला कोणीतरी विचारेल, ब्रदर, मी ती भीती कशी काढून टाकू? Thank God. What's your name? Charles? Thank God for Charles, who today came and testified how he was listening to the CD hours and hours, driving but listening, driving but listening, driving but listening. Every time he's listening, the wonders of God, testimony after testimony, the preaching of the word of God. What is rising in him? Faith. What happens to the fear? It's gone. हालेलुया. आणि आपला भाऊ जो आहे चार्ल्स, तो दुपारी इकडे आला, त्याने साक्ष दिले आपल्या समोर सुंदर. तो म्हणाला की जसा तो ड्रायव्हिंग करत होता, गाडी चालवत होता, तो प्रभूचे जी सीडी आहे, वचन आहे, ते ऐकत राहिला, साक्ष ऐकत राहिला. आणि हे सगळं वचन ऐकून आणि ऐकून त्याच्यामध्ये विश्वास वाढला आणि जी भीती होती सगळी निघून गेली. नेक्स्ट बाबा. Now the Lord is telling King Josephat. आणि आता प्रभू यहोशाफाटला सांगत आहे, Tomorrow you shall go down against them. उद्या तू त्यांच्या विरुद्ध चालून जाशील. But you will not go in your strength, you will go in my name. परंतु तू तुझ्या शक्तीनिशी, तुझ्या सामर्थ्य घेऊन जाणार नाही, माझ्या नावाने तू जाशील. They will come to a place called Ziz. आणि जीज ह्या जागी ते सगळे येतील. You will find them at the end of that brook. तुला असं दिसेल की त्या ओढ्याच्या शेवटी, and in Jerusalem, in Jeruel. जेरुईल ह्या जागी जे अरण्य आहे. Next. Okay. Now this is the most important scripture for victory. आणि तुम्हाला जर विजय मिळवायचा असेल तर हे खूप महत्त्वाचं वचन आहे. Many people fail this scripture. Many people fail to apply this scripture. खूप लोक जे आहेत ते हे वचन घेत नाही. First thing, you will not need to fight in this battle. पहिली गोष्ट म्हणजे ह्या युद्धात तुला लढाई करण्याची गरज नाही. But there will be three things that you will have to do. परंतु तीन गोष्टी तुला कराव्या लागतील. Very important, three things you will have to do. खूप महत्त्वाचं तीन गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. पहिली गोष्ट, पहिली, set yourself. तू स्वतःला सिद्ध कर. Set yourself. स्वतःला सिद्ध कर. Yesterday I was talking about a clock which was set 8 hours late. काल मी तुम्हाला अशा घड्याळाबद्दल सांगितलं होतं की जे घड्याळ 8 तास मागे लावून ठेवलेलं होतं. So no matter every time you see the time, it will always be 8 hours late because the setting was wrong. Because setting was wrong. आणि ह्याचा अर्थ असा आहे की ज्या वेळी तुम्ही वेळ बघायला जाणार त्यावेळी वेळ जी आहे ती 8 तास मागची दाखवली जाईल, कारण त्यामध्ये सेटिंग जी आहे, जे घड्याळ लावण्याची पद्धत आहे ती चुकलेली आहे. Let me give you an example. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. You brought a brand new air condition. तुम्ही एकदम नवीन ब्रँड न्यू एअर कंडिशनर आणला. And the person installed the air condition. आणि एखाद्या व्यक्तीने येऊन तुमच्या रूम मध्ये एसी बसवला. He began to operate. आणि ऑपरेट करू लागला तो. And he showed you. त्याने तुम्हाला पण दाखवलं. And you were feeling ooh. आणि तुम्हाला रूम मध्ये थंडी वाजू लागली. And you said the AC is good. तुम्ही सांगितलं एसी खूप चांगला आहे. And the remote was lying down there. रिमोट तिथेच ठेवलं. The small child came. लहान मूल आलं तिकडे. And began to play with the remote. आणि तो रिमोटशी खेळायला लागला. You did not see that. तुम्हाला ते माहीतच नव्हतं. By error of the child. आणि मुलाकडून चुकीने the setting on the air condition which was on 18 shifted to 28.
आणि त्याच्याकडून चुकीने एअर कंडिशनची जी सेटिंग होती From 18, 18 which is cool, now it has gone to 28. आणि त्याचं टेम्परेचर सेटिंग होती ती 18 वरून 28 वर गेली. So you came in the afternoon तुम्ही दुपारी घरी आलात and you switched on the AC. आणि तुम्ही एसी ऑन केली It's working for half an hour, आणि अर्धा तास झाले एसी सुरू आहे, but you're still sweating. पण तुमचा घाम जो आहे तो काही जात नाही. And you are saying that fellow, useless fellow, 24 तास झाला नाही आणि AC खराब आहे, चालत नाही. आणि तुम्ही सांगता तो मूर्ख माणूस इकडे आला एसी बसून गेला आणि 24 तास झाले नाहीत एसी बसून. Not even 24 hours and the AC is not working. 24 तास झाले नाहीत आणि एसी काम करत नाही. So you call up. तुम्ही त्याला फोन केला. What kind of AC have you fixed? तुम्ही त्याला सांगता अरे कशी एसी बसवलंय तू, I'm sweating here. मला इकडे घाम येतोय. Take your AC and give me my money back. तुझी ती एसी मशीन आहे परत घेऊन जा आणि माझे पैसे आणून दे. Sir, don't worry. I'll send somebody. We'll check. तो म्हणतो साहेब तुम्ही घाबरू नका, आम्ही जरा येऊन बघतो काय झालंय ते. So the operator came ऑपरेटर येतो and he looks at the temperature आणि तो त्या एसीचं टेम्परेचर बघतो and he says, sir, if you have set it on 28, even if you keep this AC on for 6 months, it will never cool because at 28 it trips. So, sir, you have to reduce the temperature to 18. I'll show you. Tuck, 18. Now, feeling good. आणि मग ऑपरेटर सांगतो की सर तुम्ही जे एसीचं टेम्परेचर आहे ते जर असं 28 असलं, 6 महिने जरी तुम्ही एसी ऑन ठेवली तरी तुमचं टेम्परेचर काही कमी होणार नाही आणि तुमचा घाम पण जाणार नाही आणि 28 डिग्रीवर ती एसी आहे ती ट्रिप होते आणि म्हणून तुमची सेटिंग जी आहे तो ती खाली आणतो आणि तो 18 डिग्रीवर करतो आणि एसी पुन्हा काम करू लागते. So was there a problem with the AC manufacturer? मग एसीची मशीन जी तयार केली गेली त्या मशीन तयार करण्यामध्ये काही चुकी आहे का? Was there a problem with the AC? एसीच्या मध्ये काही प्रॉब्लेम आहे? I'm asking you. No. In the same way God is saying, He who created you like the AC, there is no problem in you. त्याच प्रकारे प्रभू सांगत आहे की तुम्ही जे प्रभूने तुम्हाला निर्माण केलेलं आहे एसी मशीन प्रमाणे तुमच्यामध्ये काही प्रॉब्लेम There is no problem in you. तुमच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. There is only setting problem. फक्त तुमचा सेटिंग प्रॉब्लेम जो आहे Because you have set your mind on the things of the devil and of the problem, all you need to do is open the Bible and take that remote control and set your mind on the temperature that is given, Jeremiah 29:11, and all this temperature, you fix that number, now the air condition is going to work beautiful. फक्त तुम्ही काय करायचंय, तुमचं जे मन आहे ते तुम्ही सैतान आणि तुमच्या प्रॉब्लेमवर लावलेलं आहे, तुम्ही ते बंद करून तुम्ही बायबल उघडायचं आहे, त्यातली वचनं घ्यायची आहेत आणि तुमच्या मनाची सेटिंग जी आहे ती बदलायची आहे आणि मग ही जी तुमची मशीन आहे ती व्यवस्थित कार्य करणार. Under pressure. तुम्ही कधी कधी तणावाखाली येता. Under pressure of your circumstances. तुमची जी परिस्थिती असते ती तुमच्यावर एक प्रकारचं टेन्शन निर्माण करते. How many times do we keep on changing our setting? आपण किती वेळा टेन्शन मध्ये आपली सेटिंग बदलत राहतो? How many times do we set on the things what the devil is talking to us? आणि सैतान आपल्याशी जे काही बोलत असतो त्याबद्दल आपण किती वेळा विचार करत राहतो? Come on, talk to me please. Yes. Come on, talk to me please. That's where we are going wrong. आणि इकडेच आपलं चुकतं. That's what the Lord is talking to Josephat and saying, listen Josephat, first do one thing. Set yourself on what I have told you. आणि इथे प्रभू यहोशाफाट राजाला तेच सांगत आहे की मी जे काही तुला सांगितलं आहे त्या वचनावर तू पहिल्यांदा स्वतःला स्थिर कर. And how do you keep that setting on? आणि ही सेटिंग जी आहे बदललेली ती तू कशी सुरू ठेवणार? Hello, how do you keep that setting on? आणि तुमची सेटिंग जी आहे तुम्ही कशी कंटिन्यू करणार? I will give you a brilliant idea. मी तुम्हाला अतिशय चांगली अशी कल्पना देतो. Do you have a mobile? तुमच्याकडे मोबाईल आहे ना? On that mobile there is an application called voice recorder. तुमच्या मोबाईल मध्ये एक ऍप्लिकेशन आहे व्हॉइस रेकॉर्डर. तुम्ही जे काही बोलता ते रेकॉर्ड होतं. Regarding your problem, find out the relevant promises of God in the Bible. तुमची जी काही प्रॉब्लेम आहे समस्या आहे त्याला अनुसरून बायबल मधलं योग्य वचन शोधून काढा. If you find it difficult, you will get the solution to your situation in that white book with different promises of God. जर तुमच्याकडे ते छोटं पांढरं पुस्तक असेल तर तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेमसाठी जे उपाय आहे
तो तिकडेच मिळेल वचनामध्ये. Take 1 or 2 scriptures at a time तुम्ही एका वेळेला फक्त 2 ते 3 वचनं घ्या and speak it loudly on that voice recorder. आणि तुमचा जो व्हॉइस रेकॉर्डर आहे मोबाईल मधला तो ऑन करून मोठ्याने ती वचनं बोला. And then you save that file आणि मग तुझं रेकॉर्डिंग आहे ते तुम्ही सेव्ह करा and play it on an application which gives you a facility of playing a song repeatedly. आणि मग तुमच्या मोबाईल मध्ये अशी पण फॅसिलिटी आहे जिकडे एक गाणं परत परत वाजत राहतं. Put that scripture on a repeat mode, put your earplugs on and start hearing it again and again and again. And faith cometh by hearing. Faith cometh by hearing. Faith cometh by hearing. Then when you hear that word again and again and again and again and again, might be 1,000 times, your mind gets set on that word. Hallelujah. Hallelujah. हालेलुया. तुम्ही मोबाईल मध्ये जे काही सेव्ह केलं, तुमची जी वचनं सेव्ह केली, तुम्ही इयरफोन्स घ्या, कानात घाला आणि ती वचनं कदाचित 1000 वेळा ऐकत राहा आणि मग तुम्हाला दिसून येईल की आज आपण वचन पाहिलं की विश्वास जो आहे तो देवाच्या वचनाद्वारा ऐकून आणि ऐकून येत असतो. ही वचन ऐकून आणि ऐकून तुमच्यामध्ये विश्वास आहे तो वाढू लागेल आणि तुमचं मन जे आहे ते बरोबर तुम्ही सेट करून ठेवाल. Even now, आज सुद्धा, आता सुद्धा, even though I preach the whole day, मी सगळा दिवस प्रभूचे वचन सांगत असतो. when somebody sleeps in my room at night, that person has to hear a word of God or a song or a divine mercy the whole night. I do not put it off. It is always on the whole night. So even when I'm sleeping and I get up, I get some word and I'm speaking and going back to sleep. So whole night, whole day, the word of God. So what is growing in me? Faith. ब्रदर म्हणतात की आता पूर्ण दिवस मी प्रभूचं वचन तुम्हाला सांगतो, परंतु जर तुम्ही माझ्या झोपण्याच्या खोलीत येऊन बघितलं तर मी रात्री झोपतो तेव्हा सुद्धा देवाचं वचन, दैवी दयेचा नोवेना किंवा गाणी ही सुरूच असतात. ज्या क्षणी मी on a repeat mode. आणि ते रिपीट मोड वर ते टाकलेली असतात, त्यामुळे पुन्हा पुन्हा ते सुरू असतात. God only knows in one night 100 times it's going on in the years. आणि माझ्या कानामध्ये एकदा काय 100 वेळा ते माझ्या कानामध्ये वाजत असतं आणि सकाळी जेव्हा मी उठतो तेव्हा पण त्यापैकीच काहीतरी वचन माझ्या कानावर पडत असतं. त्यामुळे माझा विश्वास वाढत जातो. The mind starts getting set. तुमचं मन जे आहे ते सेट व्हायला सुरुवात होते. Second, दुसरी गोष्ट काय करूया? stand still. स्तब्ध उभे राहा. Stand still. स्तब्ध उभे राहा. That means you should always stand. ह्याचा अर्थ तुम्ही नेहमी असं उभं राहिलं पाहिजे का? Look, the devil wants to knock you out, that you always fall under pressure, under burden. आणि सैतानाची अशी इच्छा आहे की तुमच्यावर इतका दबाव, इतकं प्रेशर आलं पाहिजे की तुम्ही खाली पडले पाहिजे. But when you are praising God, परंतु जेव्हा तुम्ही प्रभूची स्तुती when you are करता, standing on God's promises, जेव्हा तुम्ही प्रभूच्या वचनावर उभे when you राहता, set your mind, ज्या वेळेला तुम्ही तुमचं मन सेट करता, you are arising yourself from that situation. तुम्ही त्या परिस्थितीमधून जणू काही स्वतःला उचलत असता. Fantastic example of Jesus. सगळ्यात उत्तम उदाहरण येशूचं आहे. Jesus was going through in the garden of Gethsemane a pressure. येशू जो आहे तो गेत्सेमनी बागेत जात होता, प्रचंड दबाव होता. He knows Judas is going to betray him. त्याला माहित होतं की जुदास जो आहे त्याचा विश्वासघात He करणार knows आहे. now his time has come to be crucified. येशूला माहित होतं त्याला क्रुसावर जाण्याची वेळ आलेली आहे. He is not worried about all those things. परंतु त्याला ह्या सगळ्या गोष्टींची He चिंता is नाही. already prepared for those things. तो सगळ्या गोष्टींसाठी तयार होता. But there was one thing परंतु एक गोष्ट होती that he could not bear. जी तो सहन करू शकत नव्हता. When he would be made to be sin who knew no sin, ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला पाप केलं गेलं. at that time he would be cut off from his relationship with his father. आणि ही गोष्ट येशूला सहन होत नव्हती, कारण त्यावेळी ज्यावेळी तो पाप झाला असता त्याचा पित्याबरोबर संबंध तुटला असता. That is why you find Jesus always calling his father, calling God his father. म्हणून तुम्हाला दिसतं की येशू प्रत्येक वेळेला देवाला स्वर्गीय पिता म्हणूनच हाक मारतो. But there is one place he doesn't call him the father. परंतु अशी एक वेळ आहे बायबलमध्ये जिकडे येशू देवाला पिता अशी हाक मारत नाही. That is when he is made to be sin. जेव्हा येशू त्या क्रुसावर पाप म्हणून खिळला गेला तीच ती वेळ That is होती. the time he is saying, my God, why have you forsaken me? आणि तेव्हाच येशू म्हणतो, माझ्या देवा तू माझा त्याग का केलास?
Because at that time he's cut off. कारण त्यावेळी त्याचं आणि पित्याचं नातं जे आहे ते God तुटलेलं has आहे. rejected him. परमेश्वराने त्याला नाकारलेलं आहे And that's the time he cries out. आणि त्याच वेळी येशू त्याला ओरडून हाक मारतो. Now this kind of battle is going on in his mind. आणि हे युद्ध येशूच्या मनात चालू असते गेसेमनी बागेत जाताना. That is why he's coming and speaking to the Father and saying, Father, take this cup away from me, the cup of separation. I don't want to be separated from you, but not my will, your will be done. म्हणून गेसेमनी बागेत जाऊन येशू प्रार्थना करतो, पित्या तुझी इच्छा जर शक्य असेल तर हा प्याला कोणता, तर तुझ्या आणि माझ्यामध्ये जे विभक्ती येणार आहे तो प्याला माझ्यापासून दूर कर, परंतु माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे. When he's making that prayer, is not yet set himself. येशू ही प्रार्थना करत असतो, परंतु तरी सुद्धा त्याचं मन जे आहे ते त्याने सेट केलेलं नाही. That is why after one prayer he comes to his friends to encourage himself, and they are all sleeping. आणि म्हणून येशू तेवढीच प्रार्थना करतो, तो परत येतो जिकडे शिष्य झोपलेले असतात त्यांना उठवतो आणि सांगतो तुम्ही जागृत राहा. And then he goes for praying. आणि परत येशू जाऊन प्रार्थना करू The लागतो. sorrow is so much. आणि The sorrow is so much त्याचं दुःख इतकं मोठं आहे that the Bible says he fell on his face forward. आणि बायबल असं म्हणते की त्याच्या गुडघ्यांवर तो असा पुढे पडला He fell on his face forward. आणि तो त्याच्या चेहऱ्यावर असा उपडा पडला He fell forward. आणि तो पुढच्या दिशेने पडला. My friend, there is nobody who will not fall. We'll all fall. असं आपल्यामध्ये कुणीच नाही जो पडणार नाही, आपण सगळे पडणार आहोत. But there is a difference between falling forward and falling backward. परंतु दोन गोष्टीमध्ये फरक आहे, पुढे पडणे आणि मागे पडणे. When a person falls and starts getting worried, he's falling backward. But when Jesus fell forward, that means even though the pressure was so much, he kept saying, Father, not my will, your will. 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 And that prayer kept on making him move forward. Yes. आणि ज्या वेळेला आपल्यावर परिस्थितीचा इतका प्रचंड दबाव असतो, टेन्शन असतं, त्यावेळीच आपण मागे पडतो. परंतु येशू जो आहे तो पुढच्या दिशेने पडला, त्याच्यावर इतका दबाव होता परंतु तरी सुद्धा त्याचा विचार न करता तो पुढे झुकला आणि जणू काही तो पित्याला सांगतो, पित्या माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. He fell the second time. तो दुसऱ्यांदा पडला. The third time he went and prayed again. तो त्याने दुसऱ्यांदा प्रार्थना केली, तिसऱ्यांदा पुन्हा जाऊन त्याने प्रार्थना केली. But this time when he got up, पण ह्यावेळी जेव्हा तो उठला, he set himself. त्यांचे स्वतःचं मन सेट केलं. He set himself. त्याने स्वतःला बरोबर स्थिर केलं. He made a decision. Father, if this is your will, there is no other way. I'm ready to go through it. आणि जणू तो सांगतो की पित्या जर तुझी इच्छा असली तर मी दुसऱ्या कुठल्याही मार्गाने जाणार नाही, मी तुझ्या इच्छेप्रमाणेच करेन. And that's why when he got up, he went and told his friends, come on, let's go. I'm ready. आणि म्हणून तिसऱ्यांदा जेव्हा येशू प्रार्थना करून उठतो, तो शिष्यांकडे जातो, त्यांना म्हणतो चला आपण जाऊया. Once he set himself, एकदा का त्याने मन स्थिर केलं, he began to stand still. तो स्थिर उभा राहू शकला. The third thing Jesus did, तिसरी गोष्ट येशूने केली, he began to see. तो पाहू लागला. 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 He did not see what he saw. त्याने जे काही पाहिलं ते त्याने पाहिलं नाही. But he began to see beyond what he could see. आणि जे त्याला दिसत होतं त्याच्या पलीकडे तो पाहू लागला. When he made up his mind, जेव्हा त्याने स्वतःच्या मनाची तयारी केली and he made a decision to follow his father, आणि त्याने पित्याच्या मागे जायचा निर्णय घेतला, the devil attacked him in every way. सैतानाने प्रत्येक दिशेने त्याच्यावर हल्ला केला, began to beat him, आणि त्याला मारायचा प्रयत्न began to केला, torture him, त्याचा छळ केला, wounded him, त्याला जखमी केलं, crucified him, त्याला क्रूसावर खिळलं. and the devil thought he won the match. आणि सैतानाला वाटलं की तो मॅच जिंकलेला आहे, because Jesus died on the cross. कारण येशू त्या क्रूसावर मेला. Mind you, my तुम्ही Jesus did not die on the cross just like that. He died on the cross by faith. He did not die because of bleeding. He did not die because of wounds. He died by faith. लक्षात ठेवा, तुम्ही येशू त्या क्रूसावर मेला परंतु तो विश्वासाने मेला. तो He did not die because of the wounds. तो त्याच्या जखमांमुळे मेला He नाही, did not die because of the bleeding. तो रक्त गेल्यामुळे मेला नाही, But he died by faith. तर तो विश्वासाने मेला. What do you mean by that? ह्याचा अर्थ काय आहे? Because Jesus himself said, no one can take my life. I lay it down and I take it back.
कारण येशू स्वतः शिष्याला म्हणतो, कोणीच माझा जीव घेऊ शकत नाही, मी स्वतः तो अर्पण करतो आणि मी तो परत घेतो. Jesus died by faith. येशू विश्वासाने मेला. What kind of faith did he die? कोणत्या प्रकारचा विश्वास त्याच्याकडे होता? The faith was, I did not commit a single sin, and the wages of sin is death. We die because we have committed sin. Jesus committed no sin. That's why he knew, even if I give my spirit to the Father and I committed no sin, I shall be raised from the dead. हालेलुया. येशूचा विश्वास असा होता की त्याला ठाऊक होतं त्याने एकही पाप केलेलं नाही आणि पापाचं वेतन मरण आहे. जर तुम्ही आणि आम्ही मरतो तर आपण पापाचं वेतन मरण आहे ते भोगतो. परंतु येशू हा एकही पाप न केलेली व्यक्ती होता आणि म्हणून त्याला पूर्ण खात्री होती की तो मेल्यानंतर पुन्हा उठविला जाईल. On the cross, त्या क्रूसावर breathing his last, ज्या वेळेला तो शेवटचा श्वास घेत होता, he said, तो म्हणाला, Father, forgive them. पित्या त्यांना क्षमा कर, They know not what they are doing. त्यांना माहित नाही ते काय करत आहेत. He gave up his spirit, त्याने स्वतःचा आत्मा देवाच्या हाती सोपवला and Jesus died. आणि तो मेला. The whole of heaven was silent. सगळा स्वर्ग जो आहे तो स्तब्ध राहिला. The angels could see स्वर्गीय दूतांना दिसत होतं the darling of heaven, Son of God, dead. की देवाचा पुत्र आणि स्वर्गाचा इतका लाडका येशू मेलेला होता. The disciples saw him dead. आणि त्याचे शिष्य पण तिकडे होते, त्याने पाहिलं की येशू मेला. Everybody saw dead. येशू सगळ्यांनी पाहिलं की येशू क्रूसावर मेला आहे. Satan got his sweat out, सैतानाने त्याचा घाम जो आहे तो असा पुसून टाकला and he was rejoicing. आणि तो आनंद करू लागला. They took his body from the cross त्या सगळ्यांनी मिळून त्याची बॉडी शरीर उतरवलं and they put him in the tomb, आणि त्याने त्याला कबरेत ठेवलं. and they closed the tomb आणि with a त्याने big stone. एक मोठा धोंडा घेऊन तो कबरेवर लावला. The disciples began to think it's all over. आणि शिष्यांना वाटलं की सगळं काही संपलं आहे. The people who were following Jesus said it's over. जे लोक येशूच्या मागे जात होते ते म्हणाले की सगळं संपलं आहे. When Jesus died, जेव्हा येशू मेला, where do you think he went? तुम्हाला काय वाटतं कुठे गेला तो? Because he was made to be sin, who knew no sin, that sin took him to the place where the others were dead because of sin. आणि येशूला आपल्यासाठी पाप केलं गेलं, ज्याला पाप ठाऊक नव्हतं, आणि म्हणून त्याचं जे पाप त्याच्यावर लादलेलं होतं ते त्याला जिकडे सगळे पापी लोकांचे आत्मे होते तिकडे घेऊन That's गेला. why when you say the I believe, you say he went down to the dead. आणि म्हणून जेव्हा आपण प्रेषितांचा विश्वास अंगीकार बोलतो त्यावेळेला आपण म्हणतो की तो कुठे उतरला? अधोलोकात उतरला. What was he doing there? तिकडे काय करत होता तो? When he went down to the dead, जेव्हा तो he took out the jacket of sin. जेव्हा तो अधोलोकात उतरला त्याच्या अंगावर जॅकेट होतं पापांचं, ते जॅकेट त्याने काढून टाकलं. And for 3 days Jesus preached the good news, the gospel to everybody, right from Adam till the time of Jesus' death. आणि तिकडे उतरून येशूने काय केलं तर तिकडे आदामाच्या वेळेपासून येशू मरेपर्यंत जिकडे आत्मे होते, जेवढे आत्मे होते त्या सर्व आत्म्यांना येशूने सुवार्ता सांगितली. 3 days went by. 3 दिवस निघून गेले. Everybody was silent. सगळं काही शांत होतं. Nobody knew what was happening. कोणाला कळत नव्हतं काय चाललंय ते. And the countdown began. आणि मग काउंटडाऊन सुरू झालं. 10, 10, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. And somebody shouted, He's alive! 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 हालेलुया. आणि कोणीतरी ओरडलं, कोणीतरी किंचाळलं, तो जिवंत आहे, तो उठला आहे. Hallelujah! हालेलुया. Grave could not hold him. त्याची कबर होती, त्याला थांबवू शकली नाही. Satan could not hold him. सैतान त्याला थांबवू शकला नाही. Nothing in this world can hold him. ह्या जगातली कुठलीच वस्तू येशूला Because थांबवू he's शकत नाही. almighty and he won the battle not for his sake, for you and me. कारण तो सर्व शक्तिमान आहे आणि तुमच्या आणि माझ्यासाठी तो युद्ध जिंकलेला आहे. Now when Jesus rose again, जेव्हा येशू पुन्हा मेलेल्यांतून उठला, he did not rise up again the way he died.
जसा तो मेला त्या प्रकारे तो उठला नाही. 3 days he went down there. 3 दिवस तो अधोलोकात होता. When he took out the jacket, जेव्हा त्याने पापाचं जॅकेट काढून टाकलं, he looked at Satan त्याने सैतानाकडे बघितलं and told Satan, आणि त्याला सांगितलं, Satan, you thought that by killing me on the cross you will win. त्याने सांगितलं, सैताना तुला वाटलं की त्या क्रूसावर मला मारून तू जिंकशील, But actually speaking, you lost. परंतु खरं म्हणजे तू हरला आहेस. And Satan said, how is that? सैतान म्हणाला, हे कसं काय बरं? And he said, how did Adam lose the match in the Garden of Eden? त्याने सांगितलं, आदाम जो होता तो त्या एदेनच्या बागेमध्ये युद्ध कसा हरला? By disobedience. तर त्याने परमेश्वराचे वचनाचं आज्ञाभंग केला. So Satan, you tortured me, you beat me, you insulted me, you abused me, you did everything, but I did not disobey my father, and that's why I won the match. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. आदामाने काय केलं होतं तर एदेनच्या बागेमध्ये त्याने परमेश्वराची आज्ञा मोडली होती, परंतु येशूने सैतानाला सांगितलं, सैताना तू माझा छळ केला, मला जखमा दिल्या, मला धमकावलंस, परंतु मी कुठल्याही प्रकारे पित्याची आज्ञा मोडली नाही, मी पित्याचं वचन पाळलं. And that's why आणि म्हणून now you devil are under my feet. आणि म्हणून तो सैतानाला सांगतो, सैताना म्हणून तू आता माझ्या पायाखाली आलेला आहे. But before I rise up, I want to tell you, devil, something else. आणि मी मरणातून उठण्या अगोदर मला तुला काहीतरी सांगायचं आहे. The same authority, तोच अधिकार, the same power ते सामर्थ्य that Adam lost and gave it to you, I'm taking it back out of you. And that's how Jesus rose from the dead. He did not rise up the same. He rose up with the power and authority that Adam lost in the Garden of Eden. He took it back from Satan, and that's when he rose again. And that's why he says now, all power and authority in heaven and on earth is given unto me. And that same power and authority I give to you. And that same... आणि येशूने सैतानाला सांगितलं की आदामाने जे सामर्थ्य आणि जो अधिकार एदेन बागेमध्ये तुला दिला होता, ते सामर्थ्य आणि तो अधिकार मी तुझ्याकडून पुन्हा काढून घेत आहे. आणि म्हणून येशू पुढे म्हणतो की स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिला गेला आहे, ते सामर्थ्य प्रभू तुम्हाला आणि मला देत आहे. That's why we who believe in Jesus, we who walk in love, we who walk in the righteousness of God, when we open our mouth and we start speaking in the name of Jesus, the demons come out, the sicknesses are healed, the deliverance takes place, and every work of the devil is destroyed, because now the devil is not here. He is under my feet. He is under my feet. He is under my feet. Hallelujah. हालेलुया. आणि म्हणे मग जे आपण तुम्ही आणि मी प्रभूचे आहोत, प्रभूच्या वचनानुसार चालतो, त्याचे वचन पाळतो, तोच अधिकार प्रभूने आपल्याला दिलेला आहे. जेव्हा आपण प्रार्थना करतो त्यावेळेला आपण सैतानाची सर्व कार्य नष्ट करत असतो, कारण सैतान हा त्याद्वारे आपल्या पायाखाली आलेला आहे. Now let's see about these 3 things about Jesus. आता आपण 3 गोष्टी बघूया येशूबद्दल. Did Jesus set himself to obey the Father? येशूने स्वतःला पित्याची आज्ञा पाळण्यासाठी स्वतःच्या मनाची तयारी केली का? येस. Come on, talk to me. येस. 2. Did he stand still in the midst of every kind of torture? सगळ्या प्रकारचा छळ सुरू असताना सुद्धा येशू स्थिर उभा राहिला का? Come on, yes or no? हो. Now during that time, what was Jesus seeing? आणि ह्या सगळ्या वेळेमध्ये येशू काय बघत होता? Do you know, every time he was tortured, every time he was wounded, he was looking at you and me, and he was looking at you and me, that one day will come when my gospel will be preached and they will believe. They who were destined to go to hell, when they believe in me, the devil's power will be destroyed and they shall receive heaven as their eternal home. हालेलुया. आणि येशू ह्या सगळ्या छळामधून जात होता, सर्व संकटामधून जात होता, तरी पण त्याला दिसत होतं की एक दिवस त्याला तुम्ही आणि मी दिसत होते, आणि त्याला दिसत होतं की तुम्ही आणि मी येऊन प्रभूची सुवार्ता ऐकणार, आणि आपल्यासाठी जो नरक ठरवलेला होता तो नरक न जाता आपण सगळेजण स्वर्गामध्ये जाणारे लोक होणार त्याचे सुवार्ता ऐकून. When the devil was wounding him, his body, when the devil was torturing his body and his body was wounded, ज्या वेळेला सैतान जो आहे येशूच्या शरीराचा छळ करत होता, येशू शरीर जखमी झालं होतं, he must have said, devil, go ahead, don't do what you want.
आणि तेव्हा येशू कदाचित सांगत असेल की सैताना तुला माझ्या शरीराचं काय करायचं ते कर. But when I die and rise again, my people will look at my wounded body. By those wounds will come the healing power that will destroy the sickness and disease. हालेलुया, Aha! हालेलुया. Woo! परंतु त्या जखमांनी आणि घायांनी येशूला माहित होतं की एक दिवस ह्याच माझ्या जखमांनी जे आजारी लोक आहेत त्यांचे आजार बरे होतील, त्यांचे सगळे रोग आणि आजार बरे केले जातील. आणि म्हणून येशूने सैतानाला सांगितलं तुला जे करायचं आहे ते तू माझ्या शरीराबरोबर कर. Let me give you that understanding of see. तुम्हाला सी म्हणजे पाहणे, येशूने काय पाहिलं ह्या शब्दाचा अर्थ कळला पाहिजे. माझे ताई जे वसईवरनं आलेत, येस, वसईवरून आलेल्या आपल्या सगळ्या बहिणी, is there anybody who is the mother of at least one child? तुमच्यापैकी कोणीतरी एक मूल आहे का? कोणाला एक मूल किंवा एक पेक्षा जास्त असते तरी चालेल, पण एक आहे ना, किमान कमीत कमी एक आहे की नाही? No, is there any lady over there who has got a child? येस. No, ask them. तुमच्यापैकी कोणी आहे ज्यांना मुलबाळ आहे? तुमच्यापैकी कोणाला आहेत मुलं? हात वर करा. मला समजत नाही वसईमध्ये असेच भेटतात का? कुठली तरी आई आहे काय? येस. अच्छा, दिस लेडी स्माइलिंग. जरा थोडा उभा राहा. ती मुलगी तुमची आहे? काय हरकत नाही, जरा. ओके. नाही तिकडे इकडे यायचं. या इकडे आला तर मी तुम्हाला बरोबर या लवकर या लवकर या. 5 minutes more. Yeah, please, what to do? God wants to share this. This is very important. तुम्हाला किती मुलं आहेत? 3 मुले आणि 1 मुलगा. हां, 3 मुलगे आणि 1 मुलगा. म्हणजे 4 आहेत. बरं. तुम्हाला मुलं, you translate in English, okay? No, see, there are others who want to know in English, okay? तुम्हाला किती मुलं आहेत? 3 मुले आणि 1 मुलगा. अच्छा, she is saying I got 3 daughters and 1 son. Okay. तुम्हाला मुलं 9 महिन्यानंतर झालं का 1 महिन्यात झालं? Hold on. Did you get children after 9 months or in 1 month? 9 महिने. नक्की? ओके. त्या 9 महिन्यामध्ये उलट्या झाल्या ना? अगोदर पहिल्याला झालं. तर जे खाल्लं ते झालं. तर तुम्ही जाऊन तुमच्या मिस्टरला सांगितले मला नको, हे काढून टाकूया, असं बोलले का? She was vomiting and whatever she ate, she kept on vomiting. I asked her, did you go to the husband and say, this is too much, I can't take it anymore, let's abort the baby? She says, no. Okay, listen now. जसं जसं महिने गेले हे वाढत गेलं, पोट वाढत गेलं, तर पोटावर वजन पण वाढलं असणार. तुम्ही एवढी सुंदर होती, बारीक होती, आता सिलेंडर सारखी मोठी झाली की नाही? Listen, I told her you are very, very slim and beautiful. Now as the stomach began to become big, it not only became big here, it became big all round, and now she looked like a gas cylinder. Now when she looks into the mirror, what has happened? Mister, मला याच्या पुढे जायचंच नाही, I don't want. Did you say that? तुम्ही असं बोललं का मिस्टरला हे सर्व वाढत आहे, मला नको? नाही. ओके. आता पोट खूप मोठं आलं, 7 महिने झाले, 7 महिने. आता इकडे दुखते, डोकं दुखते, झालं की नाही? झालं ना. आता तुम्ही सांगितलं हे सर्व दुखते, नको रे बाबा, बोलले नाही. 9वा महिना आला. आता तर आहे ना, झोपताना पण आहे ना, असं झोपायचं की तसं झोपायचं, त्रास झाला की नाही? कारण तुमची आता बोटं पण दिसत नाही. मी खोटं बोलतो काय?
तर तुम्ही तुमच्या मिस्टरला सांगितलं खूप झालं आता नको असे बोलले काय? नाही. आता पहिल्यांदा मुलगी पहिल्यांदा मुलगी व्हायचा टाइम आला, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि तुम्हाला लेबर पेन चालू झालं की नाही? किती तास होता? कळा एक संपूर्ण दिवसभर संध्याकाळी अरे बापरे, दिवसभर संपूर्ण दिवसभर संध्याकाळी सुट्टी जाईल ए राजा मला मदत करायला आले. आता एक दिवस त्रास झाला आणि त्या त्रासामध्ये एवढं दुखत होतं की तुम्हाला असं वाटलं एक बस झालं रे बाबा, याच्या पुढे नको, असं झालं ना? आणि तुम्ही ओढत होते जेव्हा मूल येत होतं, मिस्टर बाहेर होता, तो ऐकत होता. जेवढा आवाज तुमचा वाढला तसा त्याचा वाढला नाही. काय हरकत नाही. आता पहिल्यांदा जेव्हा झाला, सॉरी, she got labor pain for only 1 day. How much? 1 day of labor pain means torture. At that time she got thoughts, I don't want any more children. Okay? Now the time came of the baby coming out, and now she's screaming, yeah! And the husband is listening outside. Okay? And the baby came out. Now she has gone through all the labor pain, okay, and the baby came out. The husband will ask what? Mulga ki mulgi? He will not ask, how is she? Mulga ki mulgi? No, tumcha mister nahi. Hallelujah. The husband will ask, boy or girl? Okay. Now she had the first experience and she did not know. याच्या अगोदर तुम्हाला माहित नव्हतं, पहिल्यांदा झालं. आता तर तुम्हाला माहित आहे, तर दुसऱ्यांदा मुली जरी एकदा तुम्हाला त्रास झाला तर दुसऱ्यांदा कशाला गेले? कारण जेव्हा ते मूल तुमच्या हातात आलेले कुट्टू बुट्टू चिट्टू तेव्हा 9 महिन्याचं जे त्रास होता ते सर्व सोडून दिला. म्हणून तुम्ही जाऊन मिस्टरला सांगितलं मला एक नको, मला अजून पाहिजे. So all these 9 months that she was going through, her focus was not on a problem, her focus was on the baby whom she could not see would be coming after 9 months. In the same way, when Jesus went through the cross, he was not looking at the suffering that he was going through, he was looking at you and me who would be saved and become the children of God. Hallelujah! हालेलुया, Hallelujah! हालेलुया. म्हणून 9 महिने जेव्हा आपली जी बहीण आहे ती एवढ्या दुःखातून गेली, संकटातून गेली, तिला खूप वेदना झाल्या, परंतु तिचं लक्ष कुठे होतं? तिच्या वेदनेकडे नव्हतं. तर तिच्या वेदनेनंतर जे बाळ तिच्या हातात आलं ते पाहून तिला किती आनंद झाला. त्याचप्रमाणे येशू ख्रिस्त जेव्हा ह्या सगळ्या वेदनेतून जात होता, दुःखातून जात होता, तेव्हा त्याचं लक्ष पूर्ण मानव जातीकडे होतं, कारण त्याला माहीत होतं की त्याच्या ह्या दुःखानंतर, त्याच्या वेदनेनंतर संपूर्ण मानव जातीचं तारण होणार आहे. Did you understand now that? Yes. Set yourself, stand still and see. All those 9 months, she was not looking at a pain. She was seeing at that baby who is going to come out of a womb after 9 months. And that's why the mother can go through that pain. Yes. आणि म्हणून जे 9 महिने होते, आई तिच्या स्वतःकडे बघत नाही, तिच्या वेदनेकडे बघत नाही, तर ती 9 महिने स्वतःला सांभाळते, स्वतःची काळजी घेते, कारण तिला माहित असतं की ते वेदनेनंतरच तिचं बाळ जन्माला येणार आहे. If the pregnancy would have been for 9 years, समजा जी गरोदरपणाचा काळ आहे तो 9 वर्ष असता तर look at some of the ladies, oh my God, not 9 years. तुम्हाला किती आहे? 9 मुलंच नाही.
खोटं बोलू नका, कन्फेशनसाठी पाठवणार उद्या. किती मुलं आहेत? 2. मी तू त्यांना कशाला विचारलं, इकडेच होती. I did not realize she has got 2 babies. I am calling her. I could have taken her into you. Praise God. Praise God. She must have prayed, Lord, not me. Praise God. Hallelujah. 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 Now. Do we do those 3 things? आपण ह्या 3 गोष्टी करतो का? आपल्या स्वतःच्या मनाची तयारी करणे. And that is what the Lord is saying. Listen, Josephat, you can see those 3 kings with your senses. I don't want you to see that. I want you to see with your eyes of faith that the Lord will not only fight for you, He will give you the victory. आणि राजा परमेश्वर तेच सांगत होता यहोशाफाटला की तुझ्या डोळ्याने जे दिसते त्याच्यावर विश्वास ठेवू नको, त्या 3 राजांकडे पण बघू नको, आणि लक्षात ठेव की युद्ध जे आहे ते तू खेळणार नाही तर परमेश्वर खेळणार आहे. इतकंच नाही तर त्या युद्धात तो तुला विजय देखील देणार आहे. Do not fear. आणि भिवू नकोस. Go out with them. Go out against them. आणि त्यांच्या समोर जातो. The Lord is with you. कारण परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. The Lord is with you. प्रभू तुझ्या बरोबर आहे. The Lord is with you. प्रभू तुझ्या बरोबर आहे. The Lord is with you. प्रभू तुमच्या Tell बरोबर your आहे. neighbor. Tell your neighbor. The Lord is with you. तुमच्या The शेजाऱ्याला Lord is सांगा with you. प्रभू तुझ्या बरोबर The आहे. Lord is with you. The Lord is with you. तुमच्या शेजाऱ्याला The सांगा Lord is with you. प्रभू तुझ्या बरोबर आहे. Now, Hallelujah. give me the next line. And King Josephat bowed down his head with his face to the ground, and all Judah and the inhabitants of Jerusalem fell before the Lord. What? Worship. What? Worship. What? Worship. What? Worship. What? What? Worship. What? Worship. Worshipping the Lord. Next. We got no time. Come on, quickly. And the Levites of the children of Kohathites and of the children of Korahites stood up to Praise. stood up to Praise. stood up to Praise. stood up to Praise. all this time they had fear, but now what came into them? Praise. When you are believing, there will be praise. When you are believing in faith, there will be praise. When you are believing in fear, there will be anxiety and worry. जेव्हा तुम्ही विश्वासावर श्रद्धेवर विश्वास ठेवणार तेव्हा तुमच्या मुखामध्ये स्तुती असेल, परंतु जेव्हा तुम्ही भीतीवर विश्वास ठेवणार त्यावेळेला तुमच्यामध्ये चिंता आणि काळजी निर्माण होईल. And they praised the Lord God of Israel with a loud voice. They praised God 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 with a loud voice. Hallelujah. Next slide. त्यांनी उंच आवाजामध्ये इस्रायलच्या प्रभूची स्तुती केली. And they rose early in the morning and went forth into the wilderness of Tekoa, and they went forth. Joseph stood and said, "Hear me, O Judah, and you inhabitants of Jerusalem, believe in your problem. In the Lord. Believe in the Lord your God, so shall you be established." What is the meaning of established? Settled. People from Goa. Okay. Do you know in Goa they use a stabilizer? Why do you use a stabilizer? When the power fluctuates, the stabilizer Yes. keeps it at the same level. So when you are praising God, your praise is a stabilizer that will keep you on the track with God in all the time, in constant touch with God. जेव्हा तुम्ही स्तुती करता त्यावेळेला तुम्ही जणू काही एक प्रकारचा स्टेबिलायझर म्हणजे जो पॉवर सप्लाय आहे तो जेव्हा फ्लक्च्युएट होतो त्यावेळेला आपण स्टेबिलायझर वापरतो जो विद्युत प्रवाह व्यवस्थित करतो. So that's why you got to believe in the Lord. आणि म्हणून तुम्ही प्रभूवर श्रद्धा ठेवता. You shall believe his prophets. तुम्ही त्याचे संदेष्टे होता. Prophet is a person who is speaking the word of God. संदेष्टा जो आहे तो देवाचं वचन देत असतो. And when you do this, आणि जेव्हा तुम्ही हे करता you shall prosper. तुमची भरभराट होते. Next line. And when he had consulted the people, he appointed singers. आणि ज्या वेळेला त्याने लोकांशी सल्ला घेतला तेव्हा त्याने गायक तिकडे नेमले. What did he appoint? सिंगर्स. What did he appoint? सिंगर्स. Singers for what? टू द लॉर्ड. कव्वाली गाने के लिए? To praise the Lord. प्रभूची स्तुती करण्यासाठी गायक नेमले त्याने. And that they should praise the beauty of holiness. प्रभूच्या पावित्र्याची स्तुती केली त्यांनी. And they went out before the army. आणि सैन्यापुढे गायक निघाले. Now, how many of you like to sing? तुमच्यापैकी किती जणांना गायला आवडतं? Very good, very good, very good. Now all those who like to sing, we will put you before the army
to sing for the Lord. ज्यांना गायला आवडतं ना त्यांना आम्ही सगळेजण युद्धाच्या वेळी सैनिकांच्या पुढे ठेवणार. Now how many want to join? मग किती जण येणार गाण्यासाठी? Why were the singers ready to go in front of the army and sing? ते जे गायक होते ते का सैन्याच्या पुढे गेले आणि गाऊ लागले? Because they believed that the Lord would fight the battle for them. कारण त्यांचा विश्वास होता की परमेश्वर त्यांच्या वतीने युद्ध खेळणार आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Now I don't want you to miss this. Now watch this. They went before the army and they were singing what? Praise the Lord, for his mercy endures forever. आणि ते गाऊ लागले की प्रभूची स्तुती करा कारण त्याची दया जी आहे ती सर्व काळ टिकते. 3 Kings, please. 3 Kings, please. At a distance. At a distance. Praise God. Now, we are the singers. आपण समजूया आपण सगळे गायक आहोत. We are all here. आपण सगळे उभे आहोत. And we are the army and the singers are in front. सैन्य आणि गायक पुढे आहेत. And we are singing, praise the Lord, for your mercy endures forever. आणि आपण गात आहोत प्रभूचा गौरव असो कारण त्याची दया युगानुयुग टिकते. Praise the Lord, for your mercy endures forever. प्रभूचा गौरव असो कारण त्याची दया युगानुयुग टिकते. Praise the Lord praise the Lord, for his mercy endures forever. प्रभूचा गौरव असो कारण त्याची दया युगानुयुग टिकते. Praise the Lord, for his mercy endures forever. प्रभूचा गौरव असो त्याची दया युगानुयुग टिकते. Now look at the next line. आणि मग आता पुढची ओळ बघा. When they began to sing and to praise the Lord set confusion against the children of Ammon and Moab and Mount Seir. आणि पुढचं वचन सांगते की ज्यावेळी ते गाऊ लागले आणि प्रभूची स्तुती करू लागले त्यावेळी प्रभूने जी ॲमोन, मोएब आणि माउंट सेरचे मुलं होती त्यांच्यामध्ये गोंधळ निर्माण केला. Which were come against Judah. जे यहुदा विरुद्ध चालून आले होते. And they were smitten. आणि ते सगळे next. For the children of Ammon and Moab. आणि जी अमोन आणि मोएबची मुलं होती. My 2 friends. Yeah. You two get together, come together. And that one is Mount Seir. No, be there. Mount Seir. Be away from him. Yeah. You both will attack him and kill him. ते दोघ जण आता त्याच्यावर अटॅक करतील, त्याला ठार करतील. The Bible says the children of Ammon and Moab stood up against the inhabitants of Mount Seir. He is Mount Seir. And utterly to slay and destroy them. So you have to go and slay him and destroy him. Come on, fight. Give some fight. Give some fight. Put him down and kill him. Yeah, kill him. Now you're dead. माउंट सियरचे जे सगळे इन्हॅबिटंट्स होते सगळे त्याने ठार केले दोघांनी. Now. Were they friends? ते दोघे तिघ मित्र होते का? Come on, they were friends? Yes. When you start praising God, you are confusing the demons in such a way that demons begin to fight among themselves. ज्यावेळी तुम्ही प्रभूची स्तुती करता त्यावेळी तुम्ही दुष्ट आत्म्यांमध्ये एक प्रकारचा गोंधळ निर्माण करता आणि ते सगळे दुष्ट आत्मे त्यांच्यामध्ये भांडू लागतात. I think you did not hear. When we start praising God, the demons are so confused, they are so tormented that they fight among themselves, and that's why the 2 kings got together and killed the 3rd king and his army. They wiped him out completely. ज्यावेळी तुम्ही प्रभूची स्तुती करू लागता त्यावेळेला सगळे जे पिशाच किंवा दुष्ट आत्मे आहेत त्यांच्यामध्ये गोंधळ निर्माण होतो. ज्यावेळी गायक प्रभूची स्तुती करत होते प्रभूने त्या तिघांमध्ये गोंधळ निर्माण केला आणि त्यातल्या 2 राजांनी 3ऱ्या राजाचे सैन्य आणि राजाला मारून टाकलं. And when they had made an end of the inhabitants of Seir, आणि ज्या वेळेला त्यांनी सेर राजा जो होता त्याचे सगळे जे सैनिक मारून टाकले, everyone helped to destroy each other. प्रत्येक जण एकमेकांना ठार मारण्यासाठी नष्ट करण्यासाठी मदत करू Now लागला. you are supposed to kill each other. आता ते दोघ जण एकमेकांना ठार करतील. ऐसा मारता है? Like hallelujah. हालेलुया. No. Now in this King Joseph did not go. यहोशाफाट राजा तिकडे गेला नाही. But they were fighting among themselves. ते त्यांच्यामध्येच लढू लागले And they all died.
आणि ते सगळे मरून गेले. How did they die? ते कसे मेले? By praising God. गायकांनी प्रभूची स्तुती केली. When you are praising God, the enemy is completely put into confusion. ज्यावेळी तुम्ही प्रभूची स्तुती करणार त्यावेळी शत्रू जो आहे तिकडे त्यांच्यामध्ये गोंधळ निर्माण होतो And they are completely killed. आणि ते पूर्णपणे ठार Now होतात. when King Jehoshaphat reached there ज्यावेळी राजा यहोशाफाट तिकडे आला, and he saw everybody killed, त्याने बघितलं सगळे मरून गेले आहेत. they began to remove gold, silver and all the valuables for 3 days, and there was still so much of loot. In other words, when they began to praise God, God not only saved them but made them millionaires. हालेलुया. आणि आपण पाहतो ज्यावेळी सगळे राजा आणि सैन्य मरून गेलं, यहोशाफाटचं सैन्य तिकडे आलं आणि ते मेलेल्या राजा आणि सैनिकांच्या अंगावरचं सोनं काढून घेतलं. 3 दिवस ते त्यांच्या अंगावरचं सोने वगैरे सगळे काढून घेत होते. प्रभूने त्यांना विजय दिला. इतकंच नाही तर त्यांना कितीतरी संपत्ती प्रभूने दिली. I went and searched them. They've got no gold only, man. Hallelujah. हालेलुया. ऐसा किसको ढूंढने का था जिसके अंदर कुत्ते को बांधने वाला बड़ा चेन रहता था तो अच्छा था, ले सकता था. Praise God. Hallelujah. हालेलुया. So what is God taught us today? मग प्रभूने आपल्याला काय शिकवलं आज? When you start praising God, जेव्हा तुम्ही प्रभूची स्तुती करणार, no matter what the enemy is, मग तुमचा शत्रू कोणीही असू दे, the enemy will be destroyed. शत्रूचा नायनाट केला जाईल. Hallelujah. हालेलुया. Thank you, Jesus. थँक यू जीसस. Praise you, Jesus. प्रेज यू जीसस. Hallelujah. हालेलुया. Come on, let's give the Lord a big hand of praise. Father, we thank you and we praise you स्वर्गीय पिता, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. for teaching us the power of praise. तू आम्हाला स्तुतीचं सामर्थ्य शिकवलं आहे. Thank you for teaching us how to seek God. आज तू आम्हाला शिकवलं की आम्ही तुझा शोध कसा घ्यावा. First of all, to praise you for who you are. पहिल्यांदा तू कोण आहे त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती To करावी. thank you for all the wonderful things that you have already done in our life. आमच्या जीवनामध्ये ज्या सगळ्या अद्भुत गोष्टी तू केल्या आहेत त्याबद्दल तुझे आभार मानावे. To remind ourselves of the promises and the word of God. आणि तुझी वचनं आणि अभिवचनं जी आहेत त्याची स्वतःला आठवण करून द्यावी. To give our burdens and our problems to you, आमच्या our सगळ्या cares to you, our worries to you. आमच्या सगळ्या चिंता, काळजी, समस्या आम्ही तुझ्यावर टाकून द्याव्यात. And no matter what, to fix our eyes on you. आणि काहीही झालं तरी आमचं लक्ष आम्ही फक्त तुझ्याकडेच लावावं. Lord, we now realize प्रभू, आज आम्हाला जाणीव होते when we seek you with all our heart ज्यावेळी आम्ही संपूर्ण हृदयाने तुझा शोध घेतो and we praise you, आणि आम्ही तुझी स्तुती करतो, we thank you, आम्ही तुझे आभार मानतो, you get into the battle त्यावेळी तू युद्धात उतरतोस and you fight the battle for us. आणि तू आमच्या वतीने युद्ध खेळतोस. But you want us 3 things to do. परंतु तुझी इच्छा आहे आम्ही 3 गोष्टी केल्या पाहिजे. First of all, to set our mind on your promises, पहिली गोष्ट, आमचं लक्ष तुझ्या वचनाकडे आम्ही लावलं पाहिजे. to set our mind in believing your word, तुझ्या वचनावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे to take our position and stand on your word, आणि तुझ्या वचनावर आम्ही एक स्थिती घेऊन उभं राहिलं पाहिजे. and using your word to see and imagine how you are going to deliver us through your promises. आणि तुझे वचन वापरून आम्ही पाहिलं पाहिजे तू आम्हाला संकटातून कशा प्रकारे सोडवणार You आहेस. showed us Jesus, you showed us your own example. प्रभू येशू, तुझ्या स्वतःच्या उदाहरणाने तू आम्हाला दाखवून दिलंस. You did not see yourself in that pain, त्या सगळ्या वेदनेमध्ये तू स्वतःचा विचार केला नाहीस, but you kept your focus on us who will receive salvation through you. तर तुझं सगळं लक्ष आमच्याकडे होतं जेणेकरून आम्हाला तारण मिळू Thank शकेल. you for showing us this example, Lord. प्रभू, हे उदाहरण तू आम्हाला दाखवल्याबद्दल तुझे आभार. When the singers began to sing and praises to you, ज्या वेळेला ते सैन्यापुढे सगळे गायक चालले आणि तुझी स्तुती करू लागले, the enemy was put into confusion. त्यावेळेला त्या शत्रूंमध्येच गोंधळ निर्माण झाला. Today you have given us a powerful teaching. आज तू आम्हाला अतिशय सामर्थ्यशाली शिकवणूक दिली आहे My praise confuses the demons. की माझी स्तुती त्या दुष्ट आत्म्यांमध्ये गोंधळ निर्माण करते. My praise causes fights among the demons. माझी स्तुती जी आहे ती त्या दुष्ट आत्म्यांमध्ये लढाई निर्माण करते. My praise destroys the work of the demons. आणि माझी स्तुती जी आहे ती सैतानाचं सर्व कार्य नष्ट करते. Lord, thank you for giving me such a powerful weapon. प्रभू, हे अतिशय सामर्थ्यशाली हत्यार तुम्हाला दिल्याबद्दल तुझे Lord, I आभार. make a declaration from now on my lifestyle will be a lifestyle of praise. प्रभू, आज मी घोषित करतो की आजपासून माझी जीवन जगण्याची पद्धती म्हणजे तुझी स्तुती असेल. No more a lifestyle of worry. प्रभू, मी कुठल्याच प्रकारची चिंता करणार नाही. No more a lifestyle of fear.
कुठल्या प्रकारची भीती बाळगणार नाही, but a total lifestyle of depending on you. परंतु मी सर्व प्रकारे तुझ्यावर अवलंबून राहीन. Thank you and praise you for teaching me this truth. हे सत्य तुम्हाला शिकवल्याबद्दल तुझे आभार आणि तुझी स्तुती. Thank you, Father. थँक्यू फादर. Thank you, Jesus. थँक्यू जीसस. Thank you, Holy Spirit. थँक्यू होली स्पिरिट. In Jesus' name. येशूच्या नावाने. 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 Amen. आमेन.